बोलो भारत माता की, भारत माता की। सगळ्यांचे स्वागत भारतीय जनता पार्टीच्या आजच्या ऐतिहासिक अशा सभेत तुमच्या सगळ्यांचे स्वागत। माझे सगळे माणसांचे स्वागत। आमच्यामध्ये आई भारताचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि येणारी निवडणूक असा त्या निवडणुकीच्या बिगुल 140 मतदारसंघ जे मतदारसंघ जे मतदारसंघ लोकसभेचे मतदारसंघ आम्ही अवघ्या 100 ते 1000 मतांच्या फरकान खंयतरी आम्ही फाटी उरल्यात। असे 140 मतदारसंघ जे असतात त्या मतदारसंघात फाटल्या 1 वर्षापासून प्रत्येकाकडे थंय सकले स्तरापर्यंत वचून कार्यकर्त्यां भितर एक चैतन्य निर्माण करपाचे कार्य सुरू आसा आणि त्या खातीर अनेक नेते या गोंयांत येवन आमकां मार्गदर्शन करीत आसात। राजीव चंद्रशेखरजी, ताजे नंतर दुष्यंत कुमार गौतमजी, नारायण राणेजी असे कितले तरी नेते फाटल्या जवळ 6 महिन्या भितर वेगवेगळ्या जाग्याचेर दक्षिणेकडलो किल्लो दक्षिण मतदारसंघ काबीज करपा लागून आमकां सगळ्यांक मार्गदर्शन करतात। आणि आयज आमकां परत एकदा मार्गदर्शन करपाक भारत राज्याचे गृहमंत्री गोंयांत येवन या जाहीर सभेक मार्गदर्शन करतले। मित्रांनो, शांतीच्या काळात जर बरे काम करत जाल्यार युद्धान भितर रक्त उडोवपाक पडना ही एक म्हण आसा। त्या म्हणीक सार्थ करीत आयची ही सभा आमी सुरू करूया। हांव सुरवेक गोंय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमचे चंद्रकांत बाब कवळेकर उर्फ बाबू कवळेकर हाजे लागीं मागता ताणी येवन हांगा 2 उतरां आपली सांगची। बाबेरांनो, माचेर बशिल्ले सगळे मनीस तातूंत भितर सगळे आमचे पार्टीचे आमदार मंत्री सगळे पार्टीचे पदाधिकारी हांगा जमिल्ले तुमी सगळे संपूर्ण गोंय साकून आयिल्ले आमच्या भावान भयणांनो, भावनो थोड्याच टायमा भितर आमचे आदरणीय अमित भाई शाह येवपाचे आसात। आता ते पावल्ले आसात। काही आमचे दक्षिणेच्या काही सगळे कार्यकर्त्यां कडेन मिटींग जाल्ली आसा आणि थोडक्यात ते आता पावतले बी। आयज तुमी सगळे आयिल्ले आसात ते तांकां खास करून आयकपाक। आमच्या गोंय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे हांगसर आयिल्ले आसा। हांव तांचे मन काळजांतल्यान स्वागत करता आणि तांकां विनंती करता की तांच्यांनी वेदीर येवन स्थानापन्न जावचें। बोलो भारत माता की। पावले आसा अशेंच एका परस एक लिडर आमच्या येत रावतले। प्रत्येकांची तुमकां थोडक्यात म्हाका त्यांनी 2 आमच्या जनरल सेक्रेटरीनी हांव की 5 मिनटां भितर विचार दवर म्हणून सांगले आसात। भाऊ आयज तुमी सगळे हांगा जमिल्ले आसात। आमच्या आदरणीय होम मिनिस्टर तुमकां सांगतलेच, पूण आमकां जे लोक जो मनीस आज आमकां एड्रेस करपाक येयल्ले आसा तांकां दोळा फुडें दवरून पळयात। जेन्ना आदरणीय मोदीचे हात बळकट करपाचें काम आदरणीय मोदीजी जेन्ना 14 साकून जे भारत देशाक त्यांनी पंतप्रधान म्हणून त्यांनी कारभार सांबाळलो तेजे उपरांत कशे पद्दतीन काया पलट जाली ते पळयात। आमकां वेगळें सांगपाचें गरज ना। आयज भारत देशाक उचली पावंड्याचेर व्हरपाचें काम भारत देशाक मान सन्मान जो आसा तो जगात कसो आसा तो पळयात। आणि जे आदरणीय मोदीजींनी जे अंत्योदय तत्वाचेर केल्ले कार्य सर्व शेवटच्या मनशापर्यंत प्रत्येक स्कीम पावोवपाचें काम म्हणजे अंत्योदय तत्वाचेर सर्वसामान्याचो सरकार अशे पद्दतीन केल्ले काम त्या आधाराचेर 14 उपरांत 19 परत मोदी सरकार आयले। आणि म्हणून हे दोन्ही पावटी सरकार जेन्ना येयले तेन्ना राम लक्ष्मण ही जोडी आमकां दिश्टी पडली। जे राम म्हणल्यारच आमचे आदरणीय प्रायम मिनिस्टर आणि लक्ष्मण म्हणल्यारच जे आमकां आज एड्रेस करतले ते अमित भाई शाह।
ते दोघांच्या जोडीने आयज 9 वर्सां कंप्लीट जाल्ले आसा आणि हॅट्रिक करपाच्या जे 1 वर्सा उपरांत जे एक वर्स उपरांत इलेक्शन येतले तेजी हॅट्रिक जावपाची आसा तेजे खातीर आयज पूर्व तयारी म्हणून इलेक्शनाक 1 वर्स आसतनाच अमित भाई शाह हांगा आयिल्ले आसात. आता तेमी आमकां उलयतना डिस्कस करी 70 मतदारसंघ गेल्ल्या फावटी जे काही मार्जिनान थोडे मार्जिनान हारले तितले मतदारसंघ परत जिखपाचे आसात आणि 70 मतदारसंघापैकी 56 मतदारसंघांनी आपण विजिट केली आणि उरलेले थोडेशे मतदारसंघ आसात आणि तेमी अशें म्हणलां ते आपल्या भाशणान सांगताले की आमी आपूण ह्या वर्सा भितर आपले 5 दौरे आसतले ह्या साऊथ गोवाक. म्हणजे अशा पद्दतीन आयज परत एक फावटी राम लक्ष्मणाची जोडी सज्ज जाल्ली आसा की भारताक तिसऱ्यांदा भाजपाचे मोदी सरकार येवपा जाय म्हणून काम करपाक लागले आसा. म्हणून आयज आमी सगळे आमचे अध्यक्ष जावं मुख्यमंत्री असंख्य आमची टीम घेऊन कामाक लागले आसा. तुमकां खबर आसतलें की आमच्या कोविड महामारी भितर सुद्धा पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांची टीम कशा पद्धतीने काम केला तुमकां खबर आसा. आज पक्षाच्या अध्यक्षांनी आमकां सगळ्यांक कामाक लायिल्ले आसात. बुथाचेर 15 प्रमुख बूथ कमिटी अशा पद्धतीने आमी सगळे कामाक लागले आसा. फक्त इलेक्शन येतले आणि त्यांना काम करतले अशें न्ही तर इलेक्शनाक 1.5 वर्स आसतनाच हो कामाक सुरवात जाल्ली आसा. आमचे मुख्यमंत्री बी सगळ्यांक बरोबर घेऊन वचपाचें काम करतात. म्हणजे अशा पद्धतीन ग्राउंड लेवलाची जी आमची टीम आसा पार्टीचे अध्यक्ष सदानंद तनावडे आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सगळे बरोबर घेऊन ह्या गोंयचे 100% 100% आता रिझल्ट लोकसभेक कसो आसा 50% आसा. 2 सिटांतले 1 सीट आमी नॉर्थांतले जिखले आसात, सावथांतली जी सीट आमचे कडेन ना. पूण आयज अध्यक्षांनी ठाम धरले आसा की दोनूय सीटां जी आसात ती 100% जावपाक दोनूय सीटां आमी भाजपा जिखतले हे ठाम निर्णय केल्लो आसा. म्हणून आयज तुमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर हे आमकां हासील करपाचें आसा. म्हणून आयज गेल्ले फावटी आता सुद्धा आमकां विचार थोडे मांडपाक मेळिल्ले. आमकां प्रत्येकाक एकल्याक आमचे आदरणीय होम मिनिस्टरांनी आपले विचार मांडपाक लायिल्ले सावथाचे जे आमी आसात ते. आमी तेन्नाय उल्लेख केल्लो की गेल्ले फावटी गेल्ले इलेक्शन आसले त्या इलेक्शनाक हांव त्या पक्षाचो विरोधी पक्ष नेते आसलो. आयज आमी ह्या पक्षाक आसात आणि ह्या पक्षाचे कार्य पद्धत आमी लागींसान पयल्या कडेन जमीन आसमानचो फरक आसा जो पयलींचो पक्ष आणि आताचो पक्ष. म्हणजे अशा पद्धतीन त्या टायमाक हांवें सुद्दां आतां उलयतना म्हणलें की त्या टायमाक हांव विरोधी पक्ष नेता आसलो. हांव जेन्ना त्या टायमाक त्या म्हणजे काम केल्लें ते जो आतां सिटींग MP आहा ताका. पूण आतां आमी सगळे हांगा आसात. तेजे उपरांत आतां सुद्दां पयलीं आमी 10 जाण येयले, तेजे उपरांत आतां आनी 8 जाण येयले. आतां त्या पक्षा कडेन कोण व्हडलोसो उरलो ना. म्हणटकीच आमकां बरें मार्जिनान ही सीट जिखपा जायी. पण भावान एक सांगता सगळे आमी येयले हेजो अर्थ असो न्ही की आमी सगळे येयले बाजू भक्कम जालीच पूण सगळी जीत जी आसा आमची बरोबर तुम्ही लायटली घेवन जावचे ना. आमी जिखतले अशें म्हणून जावचे ना. म्हज्या बाबतींत अशेंच जाल्लें. म्हज्या मतदारसंघाक जिखलो म्हणून गेले लास्टाक जिखलो ना हांव. पण आतां सुद्दां तुमी प्रत्येकाने अशें धरचें पडटलें की आमी जिखतलेच पूण चडांत चड मार्जिनान जिखपा जायी. अशे पद्दतीन आमी सगळ्यांनी काम करपा जायी आणि अशे पद्दतीन आमी काम करतले इतलें सांगून अनेक फावटी आमचे बळकट करपाचे आमचे अध्यक्षाचे हात, आमचे बळकट करपाचे आमचे मुख्यमंत्र्याचे हात आणि तुम्ही सगळे करतले अशें हांव गरीत धरता. म्हाका हांगा तुमचे समक्ष 2 शब्द सांगपाक संदी दिली म्हणून हांव अध्यक्षाचो आभारी. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. हांव ह्या खेळाक मागता NRI कमिशनर तशेंच माजी खासदार नरेंद्र सावयकर हांचे कडेन की तांच्यांनी ह्या सभेक संबोधित करचें. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या या जाहीर सभेक आणीक फर्मागुडीच्या या ग्राउंडाचेर पयलेच फावट अशा पद्धतीची येदी व्हडली सभा जाता आणि त्या सभेचो मान भारतीय जनता पार्टीक मेळो एक तुमकां आमकां सगळ्यांक अभिमानाची आणि आनंदाची गजाल आसा. आयच्या ह्या सभेक हांगा माचयेर उपस्थित पक्षाचे अध्यक्ष बाब सदानंद शेट तानावडे, गोंय सरकारातले सगळे मंत्री, आमदार, पक्षाचे सगळे पदाधिकारी,
मोठ्या संख्येन उपस्थित आशिल्ले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बरे मागपी, वेल विशर्स, पत्रकार भाव भावांनो आणि भयणींनो, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी. कार्यकर्त्यांच्या आधाराचेर भारतीय जनता पार्टी वट जायत गेली आणि आम्ही पळयतात आज भारतीय जनता पार्टी देशाचेर आपले राज्य करता. ज्यांना याद करात की 1984 जेन्ना भारतीय जनता पार्टीचे अवघे 2 खासदार जिखून आयिल्ले, त्यांना लोक म्हणटाले की ही भारतीय जनता पार्टी सत्तेर येतली काय म्हणून, तुम्ही सरकार बने करतले काय म्हणून. 1994 जेन्ना 4 आमदार वेचून आयले तेन्नाय होच प्रश्न आशिल्लो. पूण सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधाराचेर, जनतेच्या विश्वासाच्या आधाराचेर आणि मतदारांच्या आधाराचेर भारतीय जनता पार्टी ही गोंया भितरूच न्ही जाल्यार अख्ख्या देशाचेर आयज राज्य करता. त्या पार्टीचे आम्ही सगळे जाण आयज कार्यकर्ते एकठांय मोठ्या संख्येन एकठांय जाल्ले आसा. ही आमकां तुमकां अभिमानाची गजाल आसा. आमच्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे नाव घेतकच तुमच्या आमच्या मना भितर, तुमच्या आमच्या आंगाचेर एक कांटो उबो रावता. कारण फाटल्या 9 वर्सां भितर नरेंद्र मोदीन ह्या देशा भितर ज्या पद्धतीन काम केलां, आम्ही जर त्याचे नाव दोळ्या मुखार हाडत जाल्यार आमच्या दोळ्या मुखार येतात ते रस्ते. त्याचे नाव जर दोळ्या मुखार हाडत जाल्यार शेतकऱ्यांक मेळिल्लो आधार जो आसा ते आमच्या दोळ्या मुखार येता. त्याचे नाव जर दोळ्या मुखार हाडत जाल्यार आमच्या भयणी खातीर ज्या पद्धतीच्या सवलती तेणे दिल्यो त्यो आमच्या दोळ्या मुखार येता. त्याचे नाव जर दोळ्या मुखार हाडत जाल्यार पेन्शन स्कीम आमच्या दोळ्या मुखार येता. नरेंद्र मोदीचे जर नाव आम्ही घेत जाल्यार ह्या देशातल्या सामान्य मनशा खातीर, या देशातल्या सामान्यातल्या सामान्य मनशापर्यंत जर कोण पावला असत जाल्यार नरेंद्र मोदीचो भारतीय जनता पार्टीचो सरकार पावलो आसा हे आमकां सगळ्यांक खबर आसा. याद करत पयलींचे दीस की ज्या दिसांनी फक्त आम्ही काँग्रेसीचे नाव घेतल्यार सुद्धा आमच्या दोळ्या मुखार भ्रष्टाचार येतालो. आयज देशा भितर भारतीय जनता पार्टीचो सरकार स्थापन जालो. 2014 जेन्ना प्राईम मिनिस्टर म्हणून नरेंद्र मोदीन लाल किल्ल्या वयल्यान भाशण केले त्या टायमाचेर त्याने आपल्या भाशणान सांगिल्ले की आपूण हर एक घरा भितर संडास दिवपाक सोदता. कांय जाणांनी फकाणां केली, काय म्हणपाक लागले, अरे हो तर देशाचो प्राईम मिनिस्टर, हो तर संडासा बद्दल उलयता, घराघरांनी लायट पावोवपाचें उलयता, ह्याने तर देशाचो सरकार चलोवपाक जाय. पूण फाटल्या 9 वर्सां भितर तुमचो आमचो अनुभव जो आसा, तुमकां आमकां जे लक्षात येता की नरेंद्र मोदीन जे ठरयले ते करून दाखयले आसा. प्रत्येक घरा भितर आयज नरेंद्र मोदीच्या सरकाराक लागून संडासूय पावले, उदकूय पावली, लायटूय पावली, गॅसीचे कनेक्शनूय पावले. अशा पद्धतीचो सरकार आयज देशा भितर काम करता आसतना तुम्ही आम्ही पळयतात. गोंया भितर भारतीय जनता पार्टीचो 10 वर्सां वयर सरकार आसा. सुरवेक मनोहरभाई पर्रीकराच्या नेतृत्वा सकयल भारतीय जनता पार्टीचो सरकार आशिल्लो. तेजे उपरांत भारतीय जनता पार्टीचे सरकारां काम करतात. आयज दोतोर प्रमोद सावंताच्या नेतृत्वा सकयल भारतीय जनता पार्टीचो सरकार काम करता. जी कामां नदरे मुखार हाडली, जी कामां ठरयली ती प्रत्येक काम ह्या सरकारान कंप्लीट केल्लें आसा, पुराय केल्लें आसा. याचे कारण हे आसा की भारतीय जनता पार्टी ही सगळ्यांच्या समाजातल्या बारीकातल्या बारीक लोकांक घेऊन, समाजातल्या सगळ्या लोकांक घेऊन सगळ्यांच्या विकासा खातीर काम करपी भारतीय जनता पार्टीचो सरकार आसा. आणि म्हणून गोंयचो जर विचार करीत जाल्यार पेडणे सावन काणकोण मेरेन आसात, जाल्यार वास्को सावन आमी सांगे मेरेन जर विचार केलो जाल्यार हरेक मळाचेर, हरेक मतदारसंघात, हरेक गांवा भितर भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्ली उदरगत, भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्ले काम हे आमकां सगळ्यांक नदरेत पडटा. आयज ह्याच एका येद्या व्हडल्या सगळ्या हेचो भाग म्हणून 2024 जावपी लोकसभेच्या वेंचणुकेची तयारी म्हणून आयची मिटींग आसा. हे आमकां सगळ्यांक खबर आसा. कांय फावटी विचारतात मिटींग इतल्या बेगीन कित्याक, पूण तर भारतीय जनता पार्टी आसा. भारतीय जनता पार्टी सदांच कार्यकर्त्या खातीर, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सदांच काम करतात. कितें ना कितें निमित्तान त्यांचे काम चालूच असता. पंचायती पासून ते लोकसभेपर्यंत खंयचेय इलेक्शन येऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याच नेटान वावरतात,
त्याच नेटान काम करतात. इलेक्शन जर एप्रिल 2024 आसत, मार्च 2024 आसत, जाल्यार भारतीय जनता पार्टीन देशभरा भितर त्या लोकसभेच्या वेंचणुकेची तयारी जी आसा ती सुरू केल्ली आसा. आणि त्याचोच एक भाग म्हणून आयज या देशाचे गृहमंत्री, एक यशस्वी गृहमंत्री की ज्याने काश्मीरातले आर्टिकल 370 काढून उडयले, तो गृहमंत्री अमित भाई शाह आयज गोंया भितर येता. त्याचे भाषण आयकुपा खातीर तुम्ही आम्ही सगळेजण उत्सुक आसात. आणि म्हणून या समयाचेर हांव तुमच्या सगळ्या कडेन मागता की तुम्ही ज्या पद्धतीचो तेको भारतीय जनता पार्टीक इतली वर्सां सावन दीत आसात, जावं ते पंचायत आसत, जावं ती म्युनिसिपालिटी आसत, जावं ती झेडपी इलेक्शन आसत, जावं ते विधानसभेचे आसत, जावं ते लोकसभेचे आसत, भारतीय जनता पार्टीक जावं तो कार्यकर्तो आसतलो, जावं ते मतदार आसतले, जावं ते समर्थक आसतले, जावं ते वेलविशर्स आसतले, ज्या पद्धतीन तेको दिवता तशाच पद्धतीचो तेको 2024 जावपी लोकसभेच्या वेंचणुकेन नरेंद्र मोदीचो सरकार परत एकदा हाडपा खातीर, नरेंद्र मोदीक परत एकदा प्रायम मिनिस्टर करपा खातीर सगळे जाण मोठ्या संख्येन वावर करुया, काम करुया, मतां हाडुया. आणि भारतीय जनता पार्टी जी फाटले फावटी काय अवघ्या मतांनी दक्षिण गोंयांतल्यान फाटी पडली, ती भारतीय जनता पार्टीचो सीट दक्षिण गोंयांतल्यान परत एकदा नरेंद्र मोदीक मेळोवन दिवया अशें तुमच्या सगळ्यांच्या लागीं मागता. भारतीय जनता पार्टीक परत एकदा जैत दिवया अशें मागता. आणि म्हणजे हांगासर 4 उतरां सोंपयता. तुमकां सगळ्यांक मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांक देव बरें करूं. धन्यवाद. हांव मागता बाब मोमीन गुदिनो हांचे कडेन की तांच्यांनी ह्या सभेक थोडक्यात मार्गदर्शन करचें. भारतीय जनता पार्टीचे गोंयचे आमचे अध्यक्ष आमचे बाब सदानंद तनावडे, माझे हांगा युनियन मिनिस्टर बाब श्रीपाद नाईक, माझे कलीग मिनिस्टर, माझे सगळे MLA, पार्टीचे अधिकारी, हांगा सगळे जमिल्ले माझे चड प्रेमाचे सगळे लोक कार्यकर्ते, आज आम्ही हांगा जमला आयकोपाक आमचे एक व्हडले नेता जे बाब अमित भाई शाह गोंयान आमकां मुद्दम मार्गदर्शन करपाक आयला, तांकां आयकोपाक आमी इतले व्हडले संख्येन येयले आसा. सुरवातेकूच हांव सगळे लोकांक इतले व्हडले संख्येन येयला तांकां शाबासकी दिता, देव बरें करूं म्हणटा तुमी इतले व्हडले संख्येन येयला म्हूण. लोकांचे उलयतना सगळ्याहून व्हडलो श्रेय जे भारतीय जनता पार्टी मुखार वयता, सदां मजबूत जाता, लोकांची जोड करता, जाल्यार कोणा वरवीं करता आमचे कार्यकर्ता लागून. आनी आमचे कार्यकर्त्यांक सगळ्याहून चड मान सन्मान कोण दिता जाल्यार, कोण मानून घेता जाल्यार आमचो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणून इतले उत्साहान काम करता की देशान आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. तेच भाशेन कार्यकर्त्यांक मान दिता अमित भाई शाह. आणि आज हे सगळे सांगताना आज आम्ही पळयला आमचे गोंयान तशें देशान कितलो विकास जाल्लो आसा, तो देश कसो मुखार वचत आसा तो. आज तुमकां सगळ्यांक खबर आसा, आमकां सगळ्यांक खबर आसा, आख्ख्या विश्वाक सुद्धा, आख्ख्या वर्ल्डाक सुद्धा आमचे नाव कितले उंच जाल्ले आसा. तो हे नाव वयर सरला, आमचो देश वयर सरला. आज एक लिडर म्हूण भारत देश मानून घेता. आमचे लिडराचे ओपिनियन 100% ते घेता. खंयचोय देश आख्ख्या जगाक लागून डिसिजन घेता आसतना जाल्यार तो जावन आसा आमचो प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी. गोंयान येया, गोंयान जो विकास फक्त उलोयन जायना, दोळ्या फुडें दिसता कितलो विकास जाल्लो आसा, कितल्यो स्किम्यो दिल्ल्यो आसा. सरकार बऱ्यांतले बरें काम करीत आसा. हें कित्याक जाता? जे आमी म्हणटा डबल इंजीन, आमकां आर्थीक मदत, आमकां जायती मार्गदर्शन व्हडले व्हडले नेत्याचे मेळटा. म्हणून आज अमित भाई शाह आमचे गोंयान दोगून येयल्ले आसा आमकां मार्गदर्शन करपाक. आमी एक जाणा जावपाक जाय. आमची इच्छा आसा डॉक्टर प्रमोद सावंत आनी हिंगा सगळे मंत्रिमंडळ आसा तेजे गोंय फुडें व्हरपाक, आख्खे भारताक सगळ्याहून नंबर 1 स्टेट करपाक हे कशें जावपाक शकता. आमकां एक बरें मार्गदर्शन, आमकां एक बरें मदत
आणि सहकार मेळल्यार केंद्राचो म्हणून एका आम्ही डबल इंजिन म्हणटा. आज तुमची इतली व्हडली उपस्थिती पळोवन हांव तरी एक जाणा, जो वारो आणि वादोड जे आमी म्हणटा, वारो ऑलरेडी जालो, वादोड येयले, साऊथ गोवा सीट जे थोड्या वोटांनी आमी लास्ट टाइम हारलेले 100% आमी जिखता म्हणून तुम्ही सगळे दाखयता, गोंयचो लोक दाखयता. नॉर्थ आणि साऊथ दोन्ही सीट खऱ्या अर्थान आमी जिखले हे हांव सांगपाक सोदता. सांगपाचे जाल्यार जायते आसा, पूण म्हाका सारको कमी टाइम दिल्लो आसा म्हणून हांव आनी वेळ घेवपाक सोदना. एकूच सांगपाक सोदता, एकूच म्हाका सांगपाक जाय, जो देश फुडें व्हरपाक शकता सगळे लोकांक घेवन, मायनॉरिटी म्हण नाका, तरे लोकां म्हण नाका, सगळे एकमतान फुडें व्हरपाक शकता जाल्यार भारतीय जनता पार्टी व्हरपाक शकता. आणि आमचे भाग्य जावन आसा की आमकां नरेंद्र मोदी सारको लिडर मेळ्ळलो आसा, अमित भाई शाह सारको लिडर मेळ्ळलो आसा. त्यांच्या मार्गदर्शना खाल्यार आमचो देशूच फुडें वचपाना. डेफिनेटली गोवा नंबर 1 स्टेट जातली. आमकां सगळ्यांक पळोवपाक मेळटले की आज तरी आमी म्हणटा गोंयचे लोक भायर वयता, नोकरी मेळना, हांगा सगळे लोक विदेश आहा ते परत भारताक येतले, गोंयकार भायर आहा ते हांगा येतले. ह्यो ऑपॉर्च्युनिटी आमी करून दितले, गोंय फुलयतले, गोंय खरे भांगराचे गोंय जे आमी म्हणटा खऱ्या अर्थान आमी करून दाखयतले. हे सांगून हांव सगळ्यांक हाजीर आशिल्ल्यांक काळजांतान देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. बाब गोविंद गावडे यांच्याकडे मागता की तांच्यांनी 2 शब्द उलयचे. कटमगाळ दादाच्या या पवित्र सान्निध्यात आणि ह्या माझ्या प्रिय मतदारसंघातल्या बॉर्डरीचेर तुमकां सगळ्यांक गोविंद गावडेचो मायमोगाचो नमस्कार आणि तुमकां सगळ्यांक येवकार. आजच्या या अमित भाईजी ह्यांच्या सभेक व्यासपीठाचेर विराजमान आसात आमचे गोंय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्ष आदरणीय श्री सदानंदजी तानवडे, बाकीचे सगळे मान्यवर, केंद्रीय मंत्री, त्याचप्रमाणे म्हणजे सहकार मंत्री, आमदार, भारतीय जनता पक्षाचे सगळे विविध संघटनेचे अधिकारी आणि तमाम भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते, तुमकां माझो मायमोगाचो सलाम आणि मानाचो मुजरो. विविध वक्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी गेली कित्येक वर्षां जो भारताच्या दृष्टिकोनातून जो विचार केल्लो आसात ते तुम्ही संवाद ऐकलेले आसात. पण भारतीय जनता पक्ष हे फक्त राजकीय पक्ष न्ही, तर समाजकारणाचे समीकरण करणारे आणि समाजकारणातल्यान राजकारण करणारा हो एकमेव पक्ष जावन आसा. याची कित्येकशी ज्वलंत उदाहरण आम्ही गेल्या फाटल्याच आठवड्यात आम्ही पळयलेले आसा. माझ्या मित्रांनो, आणि भारतीय जनता पक्षाच्या खडेगाच खामे दाखवून दितात की जितले फाटलो जो सामाजिक न्याय सप्ताह हो विषय घेऊन प्रत्येक थोर दे विभूती, थोर दे महापुरुष सुद्धा या देशान जाल्ले आशिल्ले, त्यांच्या विषयी आज आदर आणि भाव जो उक्त करपा खातीर प्रत्येक कार्यक्रम घेतले. आणि खरेच जर तातूंतल्यान एक प्रत्येकान जर आपले उदाहरण जर दिले जाल्यार भारतीय जनता पक्ष कसो गोरगरीब आणि बहुजन समाजाक मुखार व्हरपाक शकता एक ज्वलंत उदाहरण म्हज्याच एका उदाहरणांतल्यान तुमकां दिता. जरी हांव स्वबळाचेर 2017 जर निवडून जर आयलो जाल्यार त्याच भारतीय जनता पक्षान म्हाका त्या सहकारी आणि कॅबिनेटान भितर स्थान दिले आणि एकंदरच प्रियोड आणि गोंयचो विकास आणि एकंदरीत बहुजन समाजा भितर कशा तरेचे ह्या पक्षान सामावून घेतिल्ले आसा हे एक ज्वलंत उदाहरण जावन आसा. दुसरे तितलेच महत्वाचे, देशाचे सर्वोच्च पद जे राष्ट्रपती आदरणीय महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांनी एक कल्पना सुद्धा करून असतली अशा समयाचेर सुद्धा अशे योग्य आणि सर्वोच्च पदाचेर विराजमान करणारे आणि तो एक दूरदृष्टिकोन ठेवून दवरणारे आज भारतीय जनता पक्षाचे सरकार आज प्रत्येक ह्याच गोंय राज्यानुच न्ही तर विविध राज्यांनी आज आम्ही पळयतात. आणि म्हणूनच आज आमचे कर्तव्य जावन आसा. जसो दक्षिण गोंयची आज ही सभा आसा आणि सभेचो हो तुडुंब असो गोवा इंजिनियरिंग कॉलेजचो तो
पाठार जो असा तो राज भरिल्लो असा आणि हे दाखवून दिता की येता त्या निवडणुकीक भारतीय जनता पक्षाचो दक्षिण गोंयांच्यान आम्ही सगळेच मोठ्या नेटाने काम करतले आणि काही मतांनी हो जो मतदारसंघ आम्ही पराभूत झाले आशिल्लो तो जैतिवंत करपा खातीर तुम्ही सगळेच वावरतले अशी अपेक्षा ह्या वेळाचेर हांव बाळगता आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळेच शांतपणान आज आमचे आदरणीय अमितजी शहा यांचे विचार ऐकतले आणि चढ काय उलयनासतना तुमकां सगळ्यांक हांव आभार व्यक्त करता धन्यवाद म्हणटा आणि आजच्या या सभेक तुम्ही मोठ्या संख्येन उपस्थित राविल्ल्या बद्दल जे आयोजन आणि नियोजन जे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी समिती केले असा त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय गोवा माननीय सुभाष बाब शिरोडकर यांच्याकडे मागतात आणि त्यांच्यानी शुभेच्छा देऊची भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बापश्री सदानंद तानवडे, भारतीय जनता पक्षाचे सगळे मानेस्त पदाधिकारी, मुजीबर आशिल्ले सगळे म्हणजे मानेस्त मंत्रिमंडळातले सहकारी, मानाधिक सगळे आमदार, ऑडियन्सा भितर बशिल्ले सगळे मानाधिक जिल्हा पंचायत मेंबर्स, सरपंचास पंचायत मेंबर्स, जवळजवळ 1200 ते 300 बुथावले आलेले बुथाचे अध्यक्ष, बुथाचे कार्यकारी मंडळ आणि हर एक बुथावल्यान आयिल्ले नॉर्थ आसूये किंवा साऊथ आसूये भारतीय जनता पक्षाचे सगळे मानाधिक कार्यकर्ते, मानाधिक प्रेसाचे मेंबर्स, दोस्तानो फार्मगुडीच्या पठाराचेर नजर पावना इतले लोक जमिल्ले आसात, कार्यकर्ते जमिल्ले आसात. जवळजवळ 40 ते 50 हजार या इतल्या मोठ्या संख्येन हांगसर कार्यकर्ते जमिल्ले आसात आणि त्याबद्दल तुमकां सगळ्याक मानाचो सन्मान जो आसा पळय तो दिता. कारण तुमच्यामुळे ही सभा जी आसा पळय न्ही आज जैतवंत जाल्ली आसा आणि जैतवंत जावपा कडेन मार्ग जो आसा पळय न्ही तो तुम्ही मोकळो केल्लो आसा. दोस्तानो खंयच्या इलेक्शनच्या निमित्तान जो एखादी पुढारी जिखता तो कार्यकर्त्यांचेर बळाचेर जिखता. तुम्ही तुमचो घाम जो आसा, तुमचे कष्ट, तुमचे प्रयत्न, तुमची स्ट्रॅटेजी, तुमचे प्लॅनिंग हे सगळे पणाक लायतात आणि त्यामुळे मागीर तुमचा लीडर जो आसा पळय न्ही तो पुढारी म्हणून जिखून येता. आमचे भारत देशाचे पुढारी श्री नरेंद्र मोदीजी तुमच्या सगळ्यांच्या आधाराचेर फाटले 2 टर्म्स जिखून आयिल्ले आसात. 5 आणि 5 10 वर्सां तांकां फावो जाली हे देशाच्या जनतेची सेवा करपाची आणि या देशाची सेवा करता करताच तुमकां आमकां सगळ्याक मोठ्या अभिमानान आमची छाती मैं भारतीय हूं और भारत मेरा देश है अशी म्हणपाची ताकद जी आसा पळय न्ही जगार खंय गेल्ले कडेन भारतीयाक भारतीय मनशाक कोणे दिली तर जायत ती नरेंद्र मोदीन दिल्ली आसा लक्षात घेयात. आणि म्हणूनच बाब नरेंद्र मोदी जे आसात हे जेन्ना 2024 तिसऱ्या इलेक्शनाक वतले तेन्ना आमी प्रत्येक भारतीयान तो मागीर सांगेर आसूये, तो काणकोणचो आसूये, तो पेडणेचो आसूये, तो फोंडेचो आसूये, आमी प्रत्येक भारतीयान आमी तांकां ताक दिवची पडटली, तांकां आदार दिवचो पडटलो आणि भारत देशाचे परत तिसरे खेपे पंतप्रधान आमी निवडून दिवचे पडटले. आणि म्हणूनच मागीर प्रत्येक बुथाचेर आमचें नियोजन, प्रत्येक कार्यकर्त्या म्हजी विनंती आसा, म्हजी अपील आसा की तुमचो हर एकाचो बूथ जो आसा पळय न्ही हो बूथ नेगेटिव्ह वच्चे ना. हर एक बुथाचेर आमकां 5, 10, 15, 20, 25, 50, 100, 150, 200 मतांची मेजॉरिटी मेळटली. ह्या पद्दतीन आमचें काम आयच्यान सुरू जावपाक जाय. आणि आयच्यान सुरू जावपाक कितें जालो म्हणटा अमित भाई हांगसर आयले, मुखाल्ली एक 5-10 मिनटां पावतले हांगसर. आमी केन्ना केन्ना म्हणटात एखादी मनशाचो पांय गुण. हांव अशें म्हणून आज अमित भाई गोंयांत आयिल्ले आसात आणि हांगसर कार्यकर्त्यांचो बहार जो आसा पळय न्ही जशें आमच्या शेतां भितर पिकेचो बहार, झाडां भितर आमचो फुलांचो बहार, तसो हांगसर कार्यकर्त्यांचो बहार जो आसा पळय न्ही तो आयच्या दिसाचेर आमकां पळोवपाक मेळटा. हो असोच बहार जो आसा पळय न्ही तो 2024 पर्यंत तुमचो उरतलो, तुमची उमेद उरतली. आणि आमी भारतीय जनता पक्षाचे आमचे दोन्ही खासदार जे आसात नॉर्थ आणि साऊथ आमी जिखून दितले अशा प्रकारची हमी आमी दिवया. बोलो भारत माता की, मातसो मोठे नाव दिवपाक जाय. बोलो भारत माता की. भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा. सगळ्यांक देव बरें करूं.
माजी मुख्यमंत्री श्री दिगंबरजी कामत हांचेकडे मागता की तांच्यांनी 2 शब्द उलोवचे. फर्मागुडयेच्या या मैदानाचेर भारतीय जनता पक्षाची ही विशाल सभा आज हांगा आयोजीत केल्या. देखा अमित भाई शाह हे येवपाचे आसात. माचेर आसा आमचे अध्यक्ष बाब तानावडे, बाब श्रीपाद नायक, पक्षाचे सगळे मंत्री आमदार आणि मोठ्या संख्येन हजर आशिल्ले पक्षाचे कार्यकर्ते भावांनो आनी भयणींनो. 5 वर्सां जावपाक लागली. 2017 इलेक्शनां जाल्लीं आणि आता 2019 लोकसभेची इलेक्शनां जाल्लीं. 2024 5 वर्सां पूर्ण जातात. लोकशाहीत 5 वर्सांनी एकदा निवडपाचो अधिकार प्रजेक दिल्लो आसा आणि त्या वेळाचेर प्रजा पळयता 5 वर्सांत या सरकारान कितें केलें, या मनशांनी कितें केलें. आणि म्हणून आज आम्ही जेन्ना लोकां मुखार वतात, परत एकदा मोदी का सरकार, फिर एक बार मोदी सरकार, तेन्ना आमी लोकांक सांगतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सरकारान या देशा खातीर कितें केलां. आज सगळे कडेन जगात एकच मनशाक मानतात आणि तो म्हणजे भारताचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. कित्याक मानतात? कोविडाच्या वेळार अशी खूप राष्ट्रां आशिल्लीं जांचे कडेन वॅक्सिन्स विकते घेवपाक पैसे नाशिल्ले. अशा वेळाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन भारताच्या वतीन तांकां फुकट वॅक्सिन्स धाडून दिली आणि तातूंतल्यान लाखांनी लोकांचे प्राण वाचले. इकॉनॉमी करता आसतना उलयता आसतना आज ह्या देशाची इकॉनॉमी 5व्या नंबराचेर हाडली. इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलें, युनिव्हर्सिटी बांदल्यो, पूण हे सगळ्यापेक्षा सगळ्यात व्हडलें काम आज देशात भारताक जो मान जगात आशिल्लो तो मान कितलेशा पटीन वाडलो. आणि म्हजे मित्र जे भायल्यान येतात ते सांगतात प्रधानमंत्री मोदी जायत कसून भारतीय कडेन पळोवपाचो या सगळ्या सरकारांचो रोख वो बदलला. आज आमच्या लोकांक रिस्पेक्ट मेळटा जो पयलीं मेळना आशिल्लो. अरे कोण इंडिया का आदमी है बाद में देखेंगे. आज इंडिया का आदमी है पहले आ जाओ असो रिस्पेक्ट जर आज कोणाक लागून मेळ्ळो तो नरेंद्र मोदीक लागून. हे तुम्ही लक्षात दवरा. आणि म्हणून नरेंद्र मोदीचे सरकार परत येवप, परत हाडप ही ही फातरावेली काळी रेग आसा हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात दवरचे आणि काम करचे अशें तुमचे कडेन मागता आणि देव बरें करूं म्हणटा. भारतीय जनता पार्टीचा हांव मागता मानाध्यक्ष श्री रवी बाब नायक हांचे कडेन की तांणी ह्या सभेक संबोधित करचें. बोलो भारत माता की. मोठ्यान ऐकू येऊन दिल्ली सुद्धा बोलो बोलो भारत माता की. जय श्रीराम, जय सीताराम, जय रवि. मेरा बाप का नाम सीताराम, रवि मेरा नाम, सूर्य. अभी आम्ही आज करूया की आम्ही एक निर्धार करूया की याच्या त्या इलेक्शनाक आमच्या सगळ्या तयारी करपाक जाय आणि आमच्या गोंयचे दोन्ही सीट आम्ही हे दोन्ही सीट आम्ही देशाचे प्रायम मिनिस्टर जो आसा मोदीजी तांकां आमी हात तेजे बळकट करुया. आनी जे मनशान आमकां आज जिवंत दवरल्या, ज्या मनशान आयज आमकां वॅक्सिनी दिली, देशाक दिली, देशा भायरय दिले आनी म्हणून आयज आमी जिवंत आसा. तुमकां जर दिसता मातशें उठून बसा, ताका देव बरें करुया. देव बरें उठा, मनीस बसता बरें पडटा. गुड. जय श्रीराम. गुड. म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊन सामके येते त्या इलेक्शनाक नॉर्थ आणि साऊथ दोन्ही सीट आम्ही हाडटले, आमची गॅरंटी. म्हाका तर दिसता की नॉर्थय जिखता आणि साऊथय जिखता. तो कोणी उमेदवार आसूं, सावयकर आसूं की श्रीपाद आसूं, कोणी आसूं आम्ही आसतले. ते कोणी कॅन्डिडेट आसूं पक्षान ठरयता ते आम्ही त्यांच्या खातीर काम करतले.
आनी आयज गरज आसा आमकां. तुमी जाणा आसतले की आयज आमच्या देशांक आयज वेगवेगळे तरेचे जाती कितल्योश्योच भाशा आनी इतले लोकां सगळे एकठांय घेवन ह्या देशाक फुडें व्हरप एक सादेपण ना. कारण इतले 600-700 भाशा कितल्योश्योच जाती हेंकां सगळे एकठांय घेवन वचून हे देशाचे विकास करप हें कमी येना. म्हण तांकां लागून आमची जे आमच्या देशाक जो आमचो देशाचो प्रायम मिनिस्टर जो आमकां फुडें व्हरता, जो आमकां अमित शाह फुडें व्हरता, जो आमकां आमचो अध्यक्ष हांगा मार्गदर्शन करता, आमचो मुख्यमंत्री हें करता आनी मुख्यमंत्र्यांनी बीन अमित शाह वांगडा आमकां आयज वॅक्सिनी दिली. आनी आमचे दुसरे मंत्री जे आसात छोटू साहेब तेणे वॅक्सिन आमकां सगळ्या पुरवयली, सगळे हाडून दिले आनी सगळे जेवण दिले. म्हणल्यार आयज आमच्या वांगडा सगळे तरेचे लोक आसात, सगळे प्रेमान काम केले आनी सगळे लोक जेवण दिले. हांगा खंयच्या जात वा ह्या जातीचो त्या जातीचो त्या काय ना, सगळे वॅक्सिन दिली. गोंयच्या आत तितले लोकांक दिली, देशांकय दिली, परकी देशांकय दिली. म्हण लोक आयज सगळे तेजे जिवंत आसात. आयज आमी पळयतात आमी तेजे उपकार मानतले. जर आमी आमचे प्रायम मिनिस्टराचे जर उपकार मानतले तर येता त्या इलेक्शनाक आमी सगळ्यांनी एकत्र येवन आमी गोंयाकूच न्हय जर गोंय पासून बरें आमचे कोण आसा तांकां सांगपाक जाय की हे फावटी आमकां मोदीजी जाय. आनी मोदीच जर आमकां देशाक फुडें व्हरूंक शकतलो, देश विकास करूंक शकतलो. वेगवेगळे तरेचे आमचे सगळे तरेची नाटकाचो पार्टी कसो मदीं येयलो कितें रे शिपाय बी फुडें कशें येता तसो फुडें येयला. आमचे अमित शाह जी येता आसतले त्या वेळार आमी तुमकां बी बऱ्या पडटलें मातशें उठून बसपाक. म्हणजे कितें जालें रिलॅक्स म्हणजे तो येतलो हांगा बसतलो हांगाच बस. आमचे खासदारय आसात, आमचे अध्यक्षय आसात, हे सगळे तरेचे आसात. पूण आमी हें करुया की आमकां ह्या फुडें ह्या देशाक जर फुडें व्हरतले आनी आमी परकी देशा वांगडा टक्कर दितले, आमी आमचे देशाचे शेजाऱ्या वांगडा आमी टक्कर दितले जाल्यार आमकां हें आसा हे देश मजबूत करची पडटले. थोडे दिसांनी रावाक राम मंदिर पळोवपाक वचपाचें आसा. आतां सगळे देवळां वचून जाले, क्रिस्तांव देवळां गेले, मुसलमान देव गेले, हिंदू देवळां गेले, आतां रामा वचपाचें उरलां. आतां रामा आमी सगळे वतले कित्याक आमकां राम म्हणटा कोण पळोवपाक जाय जाल्यार ह्या देशाक रामान जे आमकां खातीर केलां आमी सगळे जाती धर्माचे लोकांक घेवन फुडें वतले आनी आमच्या देशाचो आमच्या गोंयचो जो आसा आमी विकास करतले. म्हण ताका लागून आमी सगळे आयज तुमी मुद्दम सगळे कडेन आयिल्ले आसा. तुमी गोंयच्या आमचे म्हाका दिसता सावथ गोंयच्यान सगळे काणकोपऱ्यांचे आयिल्ले आसा. हांव तुमकां कोणाक कितें मेळ्ळा, च्या मेळ्ळा, थंड मेळ्ळा, काय मेळ्ळा म्हाका खबर ना. ते सगळे आमी सोडलेले सावयकाराचेर. सावयकार सांगले की फाटल्या वेळार रावल्लो त्या इलेक्शनाक पूण ताका सांगलें ह्या वाटेन तूं कितें दी, हे फावटी तुज्या वांगडा रावतले सगळे. तो पयशे भायर काडपाक सोदना, पयशे खूब आसात पूण आतां काडटलो. रावा तुमी काय बी नजो आमी एकवटान काम करुया. कारण आमी एकवटान काम करुया आनी सगळे लोकांक खंयचे जाती धर्मा जावं आमी सगळ्यांक एकत्र करुया. तांकां सांगुया हो देशाक आमकां फुडें वचपाक जाय आनी देशा खातीर फुडें वचपाक आमकां पाठिंबो दिवपाक जाय, आमकां तेंको दिवचो प्रायम मिनिस्टराक. जाल्यार आमकां सावयकार जाय. तो अर्जन गेलो तिरुपत भाऊ तो गेलो खंय तरी गेलो आसतलो म्हणजे हे जाय. पूण तेणी सगळे आमकां ते पक्षाचें काम म्हाजें काम न्हू ते पक्षान ठरयतले. पूण तुमकां जाय तो कॅन्डिडेट आसतले नो प्रॉब्लेम. आनी देशाक आमकां कोण मार्गदर्शन करतले, कोण फुडें व्हरतलो, गरीब लोक जे आसात तांकां फुडें व्हरतले अशे लोकांक आमकां लोक मनीस जाय. आनी म्हाका दिसता की आयज खूब आमी मोठे संख्येन तुमी आयले, वेगवेगळ्या भागांच्यान आयिल्ले आसात, उमेदीन आयिल्ले आसात. आनी तुमी म्हाका दिसता जे 2 शब्द मुख्यमंत्री आयकतले आनी म्हाजे अध्यक्ष येतले आनी अमित शाहचे बी आपयतले. हांव चड उलयन घेना कितें तुमकां बेश्टे त्रास करूं. हांव त्रास घेयना. म्हाका हांव कितले वर्सां उलयत आसा, चालू आसा, राजकारणाकूय चालू आसा. तुमी
जाणा तुमी हांव प्रत्येक इलेक्शनाक लोक उडोवपाचे प्रयत्न करता पूण पडना खूब प्रयत्न जाले पडत ना म्हणजे लोकां जाय जाल्यार आमी कित्याक पडटले हा हय पळय आमचो खासदार सांगता की इवन म्हणटा तो भारतीय जनता पक्षाक रावलो फोंड्याक आनी पयली फावट सीट हाडून दिलो तेन्नाय पडूना म्हणजे लोकांचो प्रेम आमचेर आसा आनी होच प्रेम आमी पक्षाक दाखोवया आमच्या केंद्रीय नेत्यांक दाखोवया अमित शाह दाखोवया आमचे मोदीजी दाखोवया आमचे गोंयचे लिडर मुख्यमंत्री आसा जावं आमचे तानवडे साहेब आसा आनी आमचे बाकीचे जेंका तुमकां सगळ्यांक जे आयज आमचे मंत्री आसा काम बरें करतात आमदारय काम बरें करतले तेन्ना तुमी सगळ्यांनी आनी कोण उलोवपी आहा उलयता कोण म्हाजे वाटतं कोण तरी उलोवपाचें आसा नो प्रॉब्लेम तुमकां सगळ्यांक देव बरें करूं येता त्या इलेक्शनाक फुडल्या वर्सा सगळे कमळ राम जय श्री राम बोलो भारत माता की धन्यवाद बाब रवी म्हजें मातशें मदीं मदीं काम आसा तें आडोवपाचें हांव पार्टीचो शिस्तबद्ध शिपाई ओदोळ शिपाई म्हणिल्लो तो ह्या भारतीय जनता पार्टीचो फाटले 27 वर्सां हांव शिपाई म्हणून काम करता आनी त्या खातीर ह्या ज्या नरेंद्र मोदी सारख्या एक स्वाभिमानी अशें व्यक्तिमत्व आसा जाका पयर ग्लोबल रेटींग जें जालें तातूंत भितर 78% पडून ऋषी सोनाक जो बायडन अशें सगळ्यांक फाटीं वळून जगान नंबर 1 जाल्ले आसा त्या नरेंद्र मोदीचो आमकां अभिमान आसा बोलो भारत माता की भारत माता की ह्या फुडें हांव मागता आमचो खासदार राज्यसभेचो श्री विनय बाब तेंडुलकर कटमगाईच्या देवाक वंदन करून गोयचे भाग्य विधाते पहिले मुखेलमंत्री भाऊसाहेब बांदोडकराक नमन करून जेणे गोंय राखून दवरले ते पहिले गोंयचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते डॉक्टर जॅक सिगेराक वंदन करून आणि ज्याने गोंयचो विकास केलो ते आमचे नेते सर्गेस मनोहरभाई पर्रीकराक वंदन करून माचयेर बसलेले आमचे गोंय प्रदेशाचे अध्यक्ष सदानंद शेठ तानावडे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक बाकीचे गोंयचे सगळे मंत्रीगण आमदार भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येन जमलेले माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे भावांनो भोणी तुमकां मनापासून नमस्कार पत्रकार भाव आज खरे म्हणजे ही गर्दी पळोवन दिसता की तुमच्या आदारान दक्षिण गोंयांत भारतीय जनता पक्षाचो विजय हो निश्चित जाला आसा आम्ही फाटलो खासदार पळयलो काँग्रेसचो खासदार पळयलो नाल्यार पयलींचो आमचो भारतीय जनता पक्षाचो खासदार पळयलो बाब नरेंद्र सावयकराकूय पळयलो आज आमचो खासदार आमकां दिसपाक मेळना पण नरेंद्र सावयकर आसतना म्हाका दिसता प्रत्येक म्हयन्याक किमान 2 फावटी तरी काणकोण आसूं केपें आसूं सावर्डे आसूं कुडचडे आसूं कुंकळे आसूं ह्या भागान सतत प्रवास आसतालो लोकांक मेळटालो आज आमचो खासदार पळोवपाक मेळना आणि त्या खातीर आज जे भारतीय जनता पक्षान 144 सीट धरल्यात येणारे निवडणुकीक जिखपाचे आसा तितून भितर भारतीय जनता पक्षाचो दक्षिण गोंयचो सीट सुद्धा आसा आणि ताका तुमी सगळे विजयी करतले अशें मागता आणि माझे 2 शब्द सोंपयतात सगळ्यांक देव बरें करूं हांव मागता आमचे केंद्रीय मंत्री श्री श्रीपादजी नाईक हांचे कडेन तांच्यांनी ह्या सभेक मार्गदर्शन करचें नमस्कार भारतीय जनता पार्टी दक्षिण गोवा जिल्ह्यात आयोजित केल्ल्या या जाहीर सभेक माचेर उपस्थित
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री सदानंद शेठ तानावडेजी, माझ्यावर उपस्थित गोवा राज्याचे सगळे मंत्रीगण, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारीगण, समोर बशिल्ले जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंचायत मेंबर आणि मोठ्या संख्येन उपस्थित दक्षिण गोव्याच्या भावांनो आणि भयणींनो, अमित भाई शाह रोखडेच पावतले, त्यामुळे आज भाषण हे तसे जावचे ना. फक्त आजचे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचे विराट स्वरूप पळोवन मन आनंदान भरून येता. आजच्या सभेचो विषय म्हणजे पयलींच्या वक्त्यांनी तुमच्या समोर दवरलेलो आसा. भारतीय जनता पक्षाचे काम सुरू झाल्यानंतर 2 वेळा आम्ही 1999 आणि 2014 हो दक्षिण गोव्याचं सीट लोकसभेचं आम्ही जिंकिल्ले. 2014 तरी भारतीय जनता पार्टी खंय तरी आमदार आशिल्ले, खंय तरी पक्षाची संख्या, पक्षाचे सदस्य हे तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमामुळे वाढलेले आशिल्ले. परंतु 1999 भारतीय जनता पक्षाचे काम नुकतेच सुरू झाले आशिल्ले आणि ह्या वेळेचेर तुम्ही दक्षिण गोव्याचो सीट निवडून दिलो, ही खरोखर एक आश्चर्याची गोष्ट असा. 2014 नंतर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळाचेर 300 सीट मिळून सरकार घडयले. उत्तर गोव्याचो सीट तर उत्तर गोव्याच्या जनतेन मतदारांनी परत 5 वेळा निवडून दिलो. हे सगळे जे आज आम्ही पळयतात, भारतीय जनता पक्षाचे सरकार जवळ 3 वेळा परत सत्तेर आसा. हे सगळं पळयल्यानंतर एक मनाक एक समाधान अशें मेळटा की जो विचार तुमच्या समोर आम्ही घेऊन आयले, या विचाराची टरई कोण तरी त्या वेळाचे उडयताले, परंतु तो विचार या गोंयान मजबूत जालो आणि हो मजबूत जावनूच न्हय तर गोंयाकय मजबूत केलो आणि देशाकय मजबूत करपाचें काम आज जाल्लें आसा. आणि ह्याच्या सगळ्याचे श्रेय जे आसा हे सगळे श्रेय कार्यकर्त्यांक आनी तुमकां आसा. भावना भयणीनो, 1999 ती स्थिती आशिल्ली. आज आजच्या ह्या मिटिंगेचो फोकस इतलोच आसा की उत्तर गोव्याचो दक्षिण गोव्याचो सीट आमी गेले लोकसभेच्या निवडणुकीत जिंकूंक शकले ना. थोडे 9-9.5 हजार मतांनी आमी पडले, कमी पडले आणि ती आमची चूक आशिल्ली. आमी खंय तरी कमी पडले, परंतु कमी कांयच ना. हे जर फाटलें आमी कंपॅरिजन केलें, 1999 कंपॅरिजन केलें जाल्यार आमी थोडेशे कमी पडले. पण आज जी आमची ताकद आसा आणि हे सगळ्या हेका म्हाका दिसता हो गोंयचो इतिहास घडोवपी तुमकां सगळ्यांक भारतीय जनता पार्टी शुन्यातून उबी रावली आणि आज गोंयांत कित्येक वेळा सत्ताधारी पक्ष जालो. केंद्रान जेन्ना भारतीय जनता पक्षाचे दोन्ही सीट आयले तेन्ना केंद्रानूय सरकार प्रस्थापीत आमी सगळे केले आणि ज्या विचारान आमी सगळे फुडें आशिल्ले, आमकां राजकारण येवन कितें करूंक जाय हे जे आमी तुमकां सांगताले ते आज खरोखर घडत आसा. तो विकासाची दिशा, विकास तुम्ही आज पळयत आसात आणि ते जे काही उरला सुरलेलो जो विकास आहा तोय आमकां हाज्या फुडें करपाचो आसा. आणि म्हणूनच आज तुमच्या सगळ्यां कडेन आमी मागणी करपाक गेल्या की 300 सीट आमी गेल्या निवडणुकीक जिखले. 2024 निवडणुकीक 403 जिखतले हीच मनीशे घेवन आज सगळे आमी फुडें सरिल्ले आसात. अमित भाई शाह आज गोंयान आयला, ताणें एक जबाबदारी घेतलेली आसा. 140 ते 142 मतदारसंघात भारतीय जनता पक्ष येवंक शकलो ना, जिखूंक शकलो ना. अशे मतदारसंघ ताणें आपल्या खांद्यार घेतिल्ले आसात आणि ती चॅलेंज ताणें स्विकारलेली आसा तुमच्या सगळ्यांच्या आदाराचेर. हे जे 140-42 सीट जे आसात ते आमी जास्तीत जास्त हातूंतल्यान सगळे सीट निवडून हाडटले हीच एक शपथ घेवन ते आज हे अशे सगळ्यांच्या प्रवासाक आसा. म्हाका खूब खुशी भोगता की आज आमचे कडेन कांय कमी ना. आमी जर फाटल्या हातून कंपेर केले तर आज जे दिग्गज जे आमच्या विरोधान आशिल्ले
ते दिग्गज आज भारतीय जनता पक्षाकडे येयल्ले आसात आणि त्यांच्या सगळ्यांच्या आधाराचेर आणि तुम्ही केल्ल्या परिश्रमाचेर आज गोंयचो प्रत्येक मनीस हो भारतीय जनता पक्षाचे सरकार जाय म्हणटा आणि हेका लागून आमी सगळ्यांनी पुढाकार घेवन म्हाका दिसता थोडेशे आमची जबाबदारी प्रत्येकाने आमी जर जबाबदारी घेतली एक एक कार्यकर्त्यान एक आणि एक फक्त 10 मतं जर आदल्या हातूंच्यान येणाऱ्या फुडल्या निवडणुकीपर्यंत 10 मतांची जर भर घातली निश्चितपणे आम्ही जे मार्जिन गेल्या फावटी आशिल्लें ताचे पेक्षा कितलेशे हजार मतांनी दक्षिण गोंयाचो सीट निवडून हाडटले अशें म्हणून म्हाका खात्री दिसता आणि पूर्ण विश्वास विश्वासान म्हाका सांगन दिसता. भावनो भयणीनो, भारतीय जनता पक्ष कित्याक जाय हाचे उत्तर आमी सांगपाची गरज ना. या देशाचो सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टी करीत आसा. गोंयचेच आमी उदाहरण घेवया. 1999 ही विकासाची यात्रा माननीय अटल बिहारी वाजपेयीन सुरू केली. ही विकासाची यात्रा आज खंयपर्यंत पावली. 2014 नरेंद्रभाई मोदीजी सारको आमकां नेतो मेळ्ळो आणि या देशाचो सर्वांगीण विकास त्या विकासाक हांव खोल वचना, कदाचित अमितभाई शाह ताचेर उलयतले. परंतु या एक वेगळ्या ट्रॅकाचेर प्रत्येक मनीस सांगतले गरीबातलो गरीब मनीस हो सुखी जावचो, आत्मनिर्भर जावचो, आपल्या पांयाचेर उबो जावचो. या सत्रान तरेतरेच्यो स्किमी तरेतरेच्यो सगळे राबयल्यो आणि खरोखरूच हो विकास आज आमकां दोळे मुखार दिसता. फाटल्या सरकारां विकास करताले, हांव चुकीचें म्हणना, परंतु ताचें सुपरविजन ताचेर दृश्टिकोनाची नाशिल्ली. दिल्लीच्यान पयशे धाडटाले. मदले जवळ जवळ राजीव गांधी तो काँग्रेसचो पंतप्रधान ताणें आपल्या जाहीर वक्तव्यां म्हणिल्लें दिल्लीच्यान जर 100 रुपये धाडले जाल्यार फक्त गांवांक आनी विलेजाक 15 रुपये पावतात. हाचें कारण आशिल्लें. म्हाका एक उदाहरण आठवता. विकास कशें येयलो, कदाचित पयशे त्या स्किमी पयशे येताले. कशीच फॉरेस्टाची एक स्कीम आशिल्ली आणि ह्या स्किमीक झाडां लावपाची आशिल्ली. ती झाडां अमक्या एक एजन्सी आशिल्ली, ताणें मनीस नेमले आणि मनीस नेमतकीर तांकां 3 मनशांक एक टास्क दिलो, तुमी 100 झाडां लावंक जाय. ती 100 झाडां लायल्या नंतर एका मनशान खणप, एका मनशान झाड रोवप आणि एका मनशान ताचेर माती ओडप, हें काम आशिल्लें. आणि त्या नंतर जेन्ना आमी तो मनीस सांगता, ते प्रत्यक्ष पळयल्लो मनीस सांगता, एक मनीस खणटालो, दुसरो माती ओडटालो, परत दुसरो खणटालो, दुसरो ताचेर माती ओडटालो. ताणें विचारलें हें कितें? ना आमकां 3 जाणां जबाबदारी दिल्ली. म्हाजें खणपाचें काम हांव करतां, माती घालपाचें काम हांव करतां, तो झाड लावपी मदलो तो येवंकूच ना म्हणून. अशा पद्दतीचो विकास ह्या देशाचो खुटलो, कारण थंय लक्ष नाशिल्लें. आणि अशा पद्दतीन आज माननीय मोदीजीच्या नेतृत्वा सकयल प्रत्येक बारीक गोष्ट, प्रत्येक बारीक कार्यक्रम हो योग्य पद्दतीन चलत आसा आणि सामान्य मनशा पर्यंत जे कितें केंद्राचे निधी मेळटा, केंद्राचो जो कितें पयसो मेळटा तो सामान्य मनशाच्या अकाउंटाचेर आज डायरेक्ट वता. अशें सगळ्या हातूंतल्यान खरो विकास जो आसा तो खरो विकास हे प्रत्येक मनशाचो जावंक जाय. प्रत्येक मनीस हे सगळें ताचो मूळ जो हे आसा तो प्रत्येक मनीस आसा. ताचो सगळो जर विकास, ताचो समर्थक, ताचो जर विकास जालो जाल्यार हो देशाचो विकास जालो अशें आमी म्हणू शकतले. आणि म्हणून फक्त या देशाचो न्हय तर आंतरराष्ट्रीय स्तराचेर सुद्दां आमच्या देशाक भारताक खंय व्हरून दवरलो आसा मोदीन हे पळोवपाचें जर आसा तर खुबशे उदाहरणां आसा. आज वेळ ना आणि ह्याच खातीर तुमकां सगळ्यां कडेन विनंती आसा. आज तुमकां सगळ्यांक पळोवन मन आनंदान भरून येता. जेणी संपूर्ण कितलींच वर्सां अशा पद्दतीचें काम केलें ताच्या आदाराचेर आज आमी येदे व्हडले जाल्ले आसात. काही कार्यकर्ते आमच्या हयात नासतले, तांच्या परिश्रमाचेर आज भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उबी आसा आणि ह्याच आदाराचेर, ह्याच बुनयादीचेर कळस सोडोवपाचें काम जें आसा तें आमकां सगळ्यांक करूंक जाय. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीक गोंयचे 2 सीट आमी परत एकदा भारतीय जनता पक्षाक दिवन आमची जें योगदान आसा, आमची जी जबाबदारी आसा ती आमी सगळे पूर्ण करुया. तोपर्यंत वर्सभर दिसांतल्यान एक अर्धवर पक्षा खातीर दिवपाचें जें काम आसा हें जर आमी ठरयलें जाल्यार तें इच्छित आणि तें लक्ष्य आमी साध्य करूं शकतले. तें तुमी करचें अशें सगळ्यांक तुमकां आवाहन करता. अशें सगळ्यां कडेन हात जोडून विनंती करता. म्हाजे 2 शब्द सोंपयता. भारत माता की जय. आमच्या मध्ये माननीय गृहमंत्री अमित शाह हांगा पावत आयिल्ले आसात. तांचे पयलीं हांव मागतां भारतीय जनता पार्टीचे गोंय राज्याचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे यांचे कडेन की ताणें आमकां मार्गदर्शन करचें. ताचे पयलीं हांव मुद्दमून उल्लेख करता. आमचे मदीं आसा सुदीन ढवळीकर, त्याच बरोबर आसा जी तारोलकर
आमच्या कुट्टाळीचे आमदार अँथनी वाज, आमचे चंद्रकांत शेटे, आमचे रमेश तवडकर आणि त्याचबरोबर कुडतरेचे आमदार रिजनाल्ड बाब. भारतीय जनता पार्टी दक्षिण गोयच्या आजच्या ह्या जाहीर सभेक आता थोड्याच वेळान हांगा आमचे पावपाचे आसात. आमचे युनियन मिनिस्टर होम अमित भाई शाहजी, आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, व्यासपीठाचेर उपस्थित आमचे खासदार आणि आमचे केंद्रातले मंत्री श्रीपाद भाऊ नायक, राज्यसभेचे खासदार विनय बाब तेंडुलकर, व्यासपीठाचेर गोंय राज्याचे सगळे मंत्री, आमदार, पार्टीचे ऑफिस बेरर, समोर बशिल्ले आमदार, पत्रकार आणि मोठ्या संख्येन गरमी आसून आणि वत आसून सुद्धा चार पासून हांगा आयिल्ल्या गोंयभरल्या सगळ्या भावां आनी भयणांनो तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता, तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता. गोंय विधानसभेच्यो निवडणुकीचो रिजल्ट जाल्या नंतर पयल्या वेळारच आमी येद्या व्हडल्या संख्येन हांगा उपस्थित आसात आनी तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता, कारण तुमी भारतीय जनता पार्टीचेर विश्वास दवरलो आनी गोंया भितर एक क्रांती केली. गोंय लिबरेट जाल्या नंतर पयल्या वेळारच 3 वेळार कंटिन्यू सरकार येणारे कोणाचे आसत जाल्यार ते भारतीय जनता पार्टीचे आसा. हे तुमी सगळ्यांनी करून दाखयल्लें आसा. आज आमचे मंत्री अमित भाई शाहजी आज आमकां हांगा संबोधीत करतले आनी ते मुद्दामून वेळ काडून सुद्धा कर्नाटकाची निवडणूक आसा, सबंद देशभरात राज्या भितर निवडणूक आसा आनी अशा वेळार इतलो बिझी शेड्यूल आसून सुद्धा गोंयचो दक्षिण गोंयचो सीट निवडून येवपाक जाय आनी हाका लागून ते मुद्दम संबोधीत करपाक हांगा आयिल्ले आसात आनी त्यामुळे तांचो गोंयच्या संदर्भातलो आदर जो आसा हातूंतल्यान आमकां व्यक्त दिसता. आमी पळयतात ज्या तरेन नरेंद्र मोदीजी जे सरकार केंद्राक काम करता, आमचे गोंयचे सरकार, आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे डबल इंजिन ज्या तरेन गोंयचे काम करतात, ज्या तरेचो आमी विकास पळयतात, डबल इंजिन सरकार आसतकच कशा तरेचो विकास जाता हो आमी पळयल्लो आसा. गोंया भितर केंद्रांतल्यो कशा तरेच्यो स्किमी आमी पळयल्ल्यो आसा. नवी ब्रिजां आसतली, जुवारी सारकेले ब्रिज आसतले, मनोहर इंटरनॅशनल मोपा सारकेलो एअरपोर्ट आसतलो, आयुष हॉस्पिटल आसतलें, 4 लेन रोड आसतले आनी हे सगळें कित्याक जर जावपाक शकलें आसत जाल्यार ते केवळ डबल इंजिनाचें सरकार आसा म्हणून जावपाक शकलें. आमी पळयतात की गोंयचें सरकार स्वयंपूर्ण गोंय हो प्रोग्राम फुडें व्हरता आनी हे व्हरता आसतना गोंयच्या लोकांक सगळे स्किमी मेळच्यो आनी म्हणून आमच्या सरकारान ठरयलें की आमचे मंत्री जे आसात ह्या सगळ्या मंत्र्यांनी लोकांच्या घरापर्यंत वचूं जाय, तालुक्यापर्यंत वचूं जाय आनी म्हणून ठरयलें की सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर प्रशासन तुमच्या दारी ह्या माध्यमांतल्यान सगळे मंत्री आपापल्या मतदारसंघ आसत, आपापले तालुके आसत, ह्या तालुक्या भितर भोंवत आसात. हे सगळें करता आसतना पळयतात की एकमेव, कारण हाच्या पयलीं काँग्रेस सत्तेन आशिल्ली, आमी केन्ना पळोवना की खंयचो काँग्रेसचो मंत्री लोकां गेल्लो आसा. आमचे माननीय मंत्रीजी हांगा पावल्ले आसात, आमी सगळे त्यांचे ताळयो मारून हार्दिक अभिनंदन करूया, स्वागत करूया. ज्या क्षणाची आम्ही वाट पळयतात ते गृहमंत्री आदरणीय श्री अमित भाई शाह आमचे मदीं पाविल्ले आसा. सगळ्यांनी मोठ्या नेटान तांचे स्वागत करचे. गोंयकारांक सगळ्यांक हॉस्पिटॅलिटी कितें ती खबर आसा. हे तुम्ही जे उबे रावले ते बरे मानान तांकां दोन्ही हात वयर काडून मोठ्यान घोषणा देऊन सगळ्यांनी स्वागत करचे. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा अमित भाई तुम आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वंदे वंदे. बोलो भारत माता के, बोलो भारत माता के, वंदे. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. अमित भाई जी तुम आगे बढ़ो. बोलो भारत माता की. हांव मागता माननीय अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे यांच्याकडे, त्याचबरोबर आमचे माननीय डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री यांच्याकडे की तांच्यांनी अमित भाई शाहचे हांचे स्वागत करचे. अध्यक्षांकडे मागता आणि फुलांचो बुके तांकां प्रदान करचो आणि त्याचबरोबर
आमचे डॉक्टर प्रमोद सावंत हांच्याकडे मागता की तांच्यांनी तांकां पारंपारीक शाल घालून तांचो गौरव करचो. बोलो भारत माता की वंदे वंदे. माननीय अध्यक्ष आमचे सदानंद तनावडे तांणी मुखार भाशण करचें. आमचे राष्ट्रीय नेते अमित भाई शहाजी हांगा पावले आसात. ते आमकां सगळ्यांक मार्गदर्शन करतले. आम्ही पळयलें की ज्या तरेन डबल इंजिन सरकार केंद्रातले सरकार 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचे सरकार केंद्राक येतकच ज्या तरेन गोंयांक लागून जे डेव्हलपमेंट आसत बाकीच्यो स्किमी आसात हाचो लाभ जो मेळिल्लो आसा. म्हणजे आम्ही लिबरेट जाल्या नंतर पळयलें की काँग्रेस सत्तेर आशिल्ली पण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीन जें कितें मेळून नाशिल्लें तितलें ह्या गोंयांक लागून आमच्या केंद्र सरकारान दिल्लें आसा. आनी म्हणून डबल इंजिन सरकार ह्या सरकाराक तेंको दिवपाक लागून आमचे होम मिनिस्टर आज हांगा आयिल्ले आसात. तांच्यांनी ठरयल्लें आसा गोंय भरल्यान जे 160 जे मतदारसंघ आसात ज्या मतदारसंघा भितर आमी इलेक्शन गेल्या वेळार थोड्या मतांनी हारिल्ले ते सगळे मतदारसंघ ह्या वेळार जिखपाक जाय. आनी म्हणून तांच्यांनी ठरयल्लें आसा की लोकसभा निवडणुकी भितर दक्षिण गोंयचो सीट उत्तरेक आमी 99 पासून जिखत आसात. दक्षिणेक आमी 2 वेळा जिखले 99 जिखले. आमी दक्षिणेक 2014 जिखले. म्हणजे आम्ही गेल्या वेळाचेर 2019 9,000 मतांनी ही निवडणूक हारले. आम्ही गेल्या वेळार केवळ 50% रिझल्ट केंद्राक दिवपाक शकले. ह्या वेळार आम्ही निर्धार करूया ज्या उमेदीन तांच्यांनी आमकां आज मार्गदर्शन करपाक आयिल्ले आसात. आम्ही सगळ्यांनी ठरोवपाची गरज आसा की आमकां दक्षिण गोंयचो सीट सुद्दां मोठ्या मताधिक्यान जिखपाचो आसा. आनी ज्या तरेन तुमी सगळे काम करतात म्हाका पूर्ण विश्वास आसा सगळे कार्यकर्ते आपापल्या पद्दतीन सगळ्या काम करतात. हे काम अशेंच आमी चालू दवरुया. तांच्यांनी ज्या विश्वासान हांगा आयिल्ले आसात ते तगत आमची स्फूर्ती आमी वाडोवया. आनी आमी पळयलें की गेल्या 2019 निवडणुकी भितर दक्षिण गोंयच्या लोकांनी एक चूक केली. सार्दिनांक तांच्यांनी निवडून दिलो. निवडणूक जातकच तुम्ही पळयात एक दीस तरी कोणे सार्दिनांक पळयला काय कितें. कारण आमी पळयतात डेव्हलपमेंट सोडून दियात सादें मेळप सुद्दां ना. केन्ना तरी दिल्लीच्यान येतकच एक प्रेस कॉन्फरन्स घेवप जेणे करून लोकांक सांगप की आपूण हांगा आसा. आमी पळयलें की आमचे नरेंद्र सावयकर 2014 खासदार आशिल्ले. प्रत्येक वेळाचेर प्रत्येक गांवा भितर फिरताले आनी आज आमी परिस्थिती वेगळी पळयतात. आनी ताका लागून तुमी सगळ्यांनी निर्धार करपाची गरज आसा. निवडणुकीच्या वेळाचेर आमी पळयलें हांगा वेगवेगळ्यो पार्टी आयल्यो. आम आदमी पार्टी आयली TMC आयली. वेगवेगळे लोकांक सांगले की हें आमी करता तें आमी करता. आज कितें परिस्थिती आसा ज्या तरेन आमी पळयतात पावस येतकच जशी अळमी उबी सरतात तशा पद्दतीच्यो हे पॉलिटिकल पार्टी पावस येतकच सरतात तशे निवडणूक येतकच सरतात. भारतीय जनता पार्टी कमिटेड पार्टी आसा. आमी ज्या तरेन पळयतात आमचे नरेंद्र मोदीजी ह्या देशातलो शेवटचो व्यक्ती अंत्योदय तत्वाच्या आधाराचेर काम करतात. आनी म्हणून आमी म्हणटात की डबल इंजिन सरकार केंद्रातलो भरीव योगदान हे भारतीय जनता पार्टीच्या गोंयच्या सरकाराक आसा. आनी म्हणून हांव तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता सगळ्यां कडेन विनंती करता हात जोडून विनंती करता येणाऱ्या निवडणुकी भितर 2024 ची निवडणूक जातली. ह्या निवडणुकी भितर आमचे दोनूय खासदार जे आसात ते भारतीय जनता पार्टीचे निवडून हाडपाक जाय. ही जबाबदारी आमची सगळ्यांची आसा. आनी म्हणून दक्षिण गोंया भितर आमी निवडून हाडपाक जाय. उत्तरेक सुद्दां आमी त्याच पद्दतीन मोठ्या मार्जिनान आमी निवडून हाडपाची गरज आसा. आनी म्हणून हांव एकदां तुमकां सगळ्यांचे सगळ्या कार्यकर्त्यांचे गोंय भरल्यान आयल्या सगळ्या लोकांचे अभिनंदन करता आनी तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता आनी म्हजें भाशण सोंपयता. देव बरें करूं. धन्यवाद. आपल्या स्वयंपूर्ण गोंय या नाऱ्यान सगळे तळागाळापर्यंत पावपाची किमया केल्ले आमच्या गोंयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन मागतात तांच्यांनी ह्या सभेक आमकां आतां मार्गदर्शन करचें. भारत मां मुस्कुरा रही है, मेरे लाल सही देखभाल कर रहे हैं, प्रगति पथ पर ले जा रहे हैं, रक्षा में सीना तान खड़े हैं, गरीबों का उद्धार कर रहे हैं, माता बहनों का सम्मान कर रहे हैं. भारत मां मुस्कुरा रही है, मेरे लाल सही देखभाल कर रहे हैं. आजच्या या खासा सभेक आमच्यामध्ये आयिल्ले आमच्या देशाचे गौरवशाली सुपुत्र आणि या राष्ट्राचे गृहमंत्री अमित भाई शाह हांचे नेटान ताळयो वाजून तुम्ही सगळ्यांनी स्वागत करचे. आमचे उत्तर गोयचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक हांचे या सभेक स्वागत करता. आमच्या पार्टीचे अध्यक्ष ज्यांच्या बळाचेर आम्ही संघटन
आणि फाटल्या निवडणुका जिखपाक शकले ते श्री सदानंद शेठ तानवडे हांचे हांव स्वागत करता. व्यासपीठाचेर असलेले सगळे मंत्री, आमदार आणि माझ्या समोर बसलेल्या मोगा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या भावा आणि भयणानो, अमित भाई हांगासर आयल्या. मोदीजीक दिल्ली कळपाक जाय, माझ्या बरोबर नेटान सगळ्यांनी घोषणा दिवपाक जाय. आमकां दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा दोनूय सीट जिखपाक जाय. त्या खातीर माझ्या बरोबर सगळ्यांनी घोषणा दिवची हे तुमच्या लागीं मागता. भारत माता की, भारत माता की. सगळ्यांनी हात वयर करपाक जाय. दिल्ली पर्यंत ऐकपाक वचोंक जाय. वंदे वंदे. मोदी जी तुम आगे बढ़ो, अमित भाई तुम आगे बढ़ो. धन्यवाद. आयच्या या सभेक आम्ही पळयता की पहिलेच फावटी 2022च्या निवडणुकीच्या उपरांत येद्या मोठ्या संख्येत आम्ही दक्षिण गोंयांतल्यान आणि काही उत्तर गोंयांतल्यानय थोडे कार्यकर्ते आयल्या. हांव तुमचे सगळ्यांचे आभार मानता की 2022च्या निवडणुकेक पूर्ण बहुमतान माननीय मोदीजीचेर विश्वास दवरून, भारतीय जनता पार्टीचेर विश्वास दवरून, आमचेर विश्वास दवरून परत एकदा सेवा करपाची संधी तुम्ही आमकां दिली. आज आम्ही पळयता की देशाचे नेतृत्व करपी माननीय मोदीजी हे विश्व नेतृत्व करपा खातीर G20 ची प्रेसिडेंटशीप ही भारताकडे आयल्या हे आम्ही मोठ्या अभिमानान सांगता. आणि त्या G20तल्यो 8 मिटिंगो गोंयांत होस्ट करता माननीय मोदीजींच्या नेतृत्वा सकयल ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल आसा. आम्ही सगळेजाण पळयताले की वायब्रंट विलेज प्रोग्राम या अंतर्गत अरुणाचलाच्या किबुत्तू या गावात आम्ही सदांच म्हणटाले की लास्ट विलेज. माननीय अमित भाई शाह हांच्यांनी त्या लास्ट विलेजीत वचून चायनाक आव्हान केले की अरुणाचल प्रदेश घुसशात जाल्यार आमी चायना खातीर आव्हान करपी पहिले जर कोण आसात जाल्यार अमित भाई शाह आसा. तांच्यांनी थंय वचून सांगले ही लास्ट विलेज न्ही, ही देशाची फर्स्ट विलेज आसा. हांगातल्यान आमचो देश सुरू जाता हे सांगपी आमचे अमित भाई आसा. तांचे हांव अभिनंदन करता. त्याच बरोबर आम्ही पळयता की सेंट्रल आर्म फोर्स या पहिले फावटी कोंकणीतल्यान परीक्षा घेवपाक मान्यता दिवपी आमच्या देशाचे होम मिनिस्टर अमित भाई शाह हांचे खूब खूब अभिनंदन करात. कारण आयज देश आमच्या गोंयांतल्या तरणाट्याक, कोंकणी उलोवपी तरणाट्याक केंद्रात जर कोंकणी भाशे खातीर वचपाची संधी जर कोणी दिली आसत जाल्यार ती अमित भाई शाहान दिल्या. हांव गोंयकारांच्या वतीन तांचे खूब खूब अभिनंदन करता. गेल्या 9 वर्सांक आम्ही पळयता सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हाच्या अंतर्गत पुराय देशात आणि राज्यात जायत्यो योजना आम्ही राबयल्यो. फाटल्या 9 वर्सांक जर पळयता आसत जाल्यार आम्ही पळयता की अंत्योदय तत्वाचेर काम करता आसतना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि आम्ही ह्युमन डेव्हलपमेंट खंयसरूच कमी करूंक ना. केंद्रातली प्रत्येक योजना आम्ही राज्यात कशी राबोवपाची ती खूप बऱ्या पद्धतीत आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंय या संकल्पनेंतल्यान मांडपाक शकले. आणि म्हणून तर प्रधानमंत्री आवास योजना आसतली, आयुष्यमान भारत योजना आसतली, अटल पेन्शन योजना आसतली, प्रधानमंत्री जीवन विमा आसतली, स्टँड अप इंडिया आसतली, डिजिटल इंडिया आसतली, स्टार्टअप इंडिया आसतली. हांव जर वाचपाक गेलो जाल्यार म्हाका जवळपास अर्दे वर पावचेना इतक्यो योजना ज्यो केंद्रातल्या सरकारान सुरवात केल्यो आणि ताचे इम्प्लिमेंटेशन आम्ही गोंयांतल्या सरकारान करपाक शकले. पहिलेच फावटी आम्ही पळयता क्लीन इंडिया पासून म्हणजे क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत म्हणजे स्वच्छ भारत पासून सशक्त भारत देश निर्माण करपाचे जर कोणी केला आसत जाल्यार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन हांच्यांनी सुरवात केल्ली आसा. आणि हे सगळे काम करपाक ताकद कोणाची? ताकद लोकांपासून मेळटा. आणि टीम इंडियात असलेले केंद्रीय मंत्री हे तांकां खरी ताकद दिता. आणि टीम इंडियातल्या कामांतल्यान आम्ही पळयता खरी सुरवात आणि खरो फोर्स जर कोणाचो आसत तर आमचे होम मिनिस्टर अमित भाई शाह. जे ऐतिहासिक निर्णय घेतले ते ऐतिहासिक निर्णय अयोध्येतले राम मंदिर आसतले, काशी विश्वनाथ ते बाबा केदारनाथ हांगासलो कॉरिडोर आसतलो, 370वे कलम रद्द करप, ह्याच्याच बरोबर आम्ही पळयता CAA आसतलो, ट्रिपल तलाक आसतलो. आणि सगळ्यात सांगपाक अभिमान दिसता की त्या दिल्लीतल्या सचिवालयात 370वे कलम रद्द करपाचो ठराव जर कोणी मांडलो आसत जाल्यार अमित भाई मांडलो. हांव तांचे अभिनंदन करता. अरे पहिलेच फावटी जम्मू आणि काश्मीर या देशाचो अविभाज्य घटक आसा हे आम्ही छाती ठोकपणे जर आज सांगपाक शकता आसत जाल्यार अमित भाई आणि मोदी भाई खातीर सांगपाक शकता.
ज्या जम्मू आणि काश्मीरात आज आम्ही निर्भीडपणे वचपाचे काम जे आसा हे आम्ही करपाक शकता. आम्ही पळयता की वेगवेगळे अचिव्हमेंट आम्ही केंद्रांतल्यान करपाक शकले आणि गोंयांतूय बी ताचो खूप मोठ्या प्रमाणात आम्ही फायदो मेळोवपाक शकले. सगळ्यात जर मोठे नाव जर घेवपाचे जाले आसत जाल्यार मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, आयुष हॉस्पिटल आसतलें, अटल ब्रिज आसतलो, जुवारी ब्रिज आसतलो, टुरिजमातले इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, हेल्थातले इन्फ्रास्ट्रक्चर आसतले. अरे गेल्या 9 वर्सांक जेदे व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर आमी पळयले. फाटल्या गोंयाक 50 वर्सां स्वतंत्र जाल्या उपरांत जे शक्य जावंक नासले ते ह्या 9 वर्सांक गोंयांतले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आमी डबल इंजिनच्या सरकारा खातीर करपाक शकले. गोंयांत येद्या मोठ्या प्रमाणातले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट जर कोणी दिले आसत जाल्यार ते केंद्रांतल्या सरकारान दिले. हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन माननीय मोदीजींचे अभिनंदन करता, माननीय अमित भाई शाह हांकांय अभिनंदन करता, कारण येदे व्हडले आमी हे सगळे करपाक जर शकले आसत जाल्यार केंद्रांतल्या डबल इंजिन सरकारा खातीर. फाटली 12 वर्सां भारतीय जनता पार्टीचे सरकार वेगवेगळे कार्यक्रम घेऊन सातत्यात लोकांच्या मदीं वता. सरकार तुमच्या दारी आसतले, मंत्री तुमच्या दारी आसतले, प्रशासन तुमच्या दारी आसतले, असे वेगवेगळे प्रोग्राम करता आसतना स्वयंपूर्ण गोंय हो प्रोग्राम आसतलो. आमी पळयता की ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पुराय प्रशासन लोकांपर्यंत व्हरप हे काम आमी सातत्यात केला आणि ताकाच लागून केंद्रांतल्यो आनी राज्यांतल्यो हर एक योजना आमी पळयता की लोकांपर्यंत पावोवपाचे. इट इज एन इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर ऑल, TDSS फॉर ऑल, फायनान्शियल सिक्युरिटी फॉर ऑल, सोशल सिक्युरिटी फॉर ऑल. या 10 कलमी कार्यक्रम आमी लोकांपर्यंत पावोवपाक शकलो आणि निश्चितरित्या गोंयांत एक वेगळ्या पद्धतीचे परिवर्तन आज आमकां दिसून येता. अंत्योदय तत्वाचेर आमी पुराय सरकार चलोवपा खातीर कटिबद्ध आमी खूप बऱ्या पद्धतीचे काम जे आसा हे डबल इंजिन सरकारा खातीर करपाक शकल्या. म्हाका खात्री आसा आयची सुरवात 2024च्या निवडणुकीची आसा आणि मित्रांनो 2014 आमी दोनूय सीट भारतीय जनता पार्टी गोंयांतल्यान निवडून दिल्ले. अमित भाई शाहांच्या आज ह्या आयच्या येवण्यान आमी ह्या प्रचाराची सुरवात करता आणि म्हाका खात्री आसा फुडले वर्सभर केंद्रांतल्यो केल्ल्यो योजना आमी सगळ्या लोकांपर्यंत पावयतले आणि निव्वळ आमी म्हणटा की फुडल्या इलेक्शन पर्यंत आमी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे दोनूय सीट भारतीय जनता पार्टीच्या पडद्यात निवडून दितले हाची म्हाका निश्चितच खात्री आसा. आमी सगळे जाण पळयता की बरेच जाण पॉलिटिकल पार्टी फाटलेय फावटी गोंयांत इलेक्शन येयले काय नवीन नवीन पार्टी येतात. फाटले फावटी कोण तरी टोपी घालून येयल्लो, कोण तरी कार्डां घेवन येयल्लो, आतां कोणूच दिसना. जी बाई दिदी ती कार्ड घेवन येयल्ली ती आपले कार्ड घेवन आपल्या घरा गेली. थोडेशे टोपी घालून येयल्ले तांच्यांनी गोंय पिड्ड्यार करून दवरला. मुद्दामून पळयात ज्या ज्या जाग्यार त्या टोपीवाल्यांचो फोटो दिसता ताका पोलिसांनी समज धाडला, तेचेरूय इन्क्वायरी करपाक सुरवात केल्या. उरता उरल्या इन मेन 3 हे इन मेन 3 फक्त उलोवपाची तितकी भाशा आसा, करूंक कांयच शकना. म्हणून हांव सांगता हे जे 7 जाण उरल्या हांकां फक्त विरोधकान उलोवंक येता, हांकां आनी गोंयचो विकासाचे पडलेले ना, हांकां स्वार्थाचे फक्त पडिल्ले आसा. म्हजें आव्हान आसा तांकां की येता त्या निवडणुकेत भारतीय जनता गोंयची जनता जी आसा ही भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान आसा, मोदीजींच्या फाटल्यान आसा, अमित भाईच्या फाटल्यान आसा. आणि म्हाका निश्चितच खात्री आसा आमी पळयता की वेगवेगळे जाण वेगवेगळ्यो गजाली सांगपाक आणि इलेक्शन येयले काय आंदोलन करपाक फुडें सरतात. अरे ट्रायबल रिजर्वेशन दिवपाचें आमकां खबर आसा. आयज पर्यंत आमच्या ट्रायबल भावाक जर न्याय कोणी दिला आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीन दिला. ट्रायबल रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें काडून पळयात. अरे मुद्दामून 12% रिजर्वेशन कोणी दिल्ले आसात जाल्यार मनोहर भाई पर्रीकाराक दिल्ले, अटल बिहारी वाजपेयीजींक सांगून दिल्ले आणि ताज्या उपरांत 2012 परत एकदा सरकार येयल्या उपरांत संपूर्ण न्याय दिवपाचें काम ह्याच भारतीय जनता पार्टीन केला. आज ह्या जाहीर आज अमित भाईंच्या समोर सांगपाक सोदता की आमकां येता त्या 27च्या निवडणुकेक ट्रायबल रिजर्वेशन दिवपाचें काम हे निश्चितरित्या भारतीय जनता पार्टीचे सरकार करतले. आमकां दुसऱ्या तिसऱ्या सांगपाची गरज ना. आमकां खबर आसा राज्या खातीर कितें हिताचें आसा आनी कितें करपाक जाय तें आमकां खबर आसा. बरेच जाण म्हणजे म्हाका चड वेळ उलोवपाचें ना, हांव म्हाजें भाशण सोंपयता आसतना सांगता की थोडे जाण भारत जोडो करपा खातीर गेल्ले. कोणाक हांगासर भारत जोडो करपाचें नाशिल्लें. हांगासर फक्त राहुल गांधी आपली फॅमिली वाचोवपा खातीर भारत जोडो करपाक भोंवताले. त्या खातीर म्हणजे हांगासरली कोण कोण वचोन ताच्या बरोबरी चलपाक सोदताले, पण थोड्या जाणांक तेणी थंयच्यानूच पयस केले. आमी त्या खातीर निश्चितच रित्या आज जर देशाक आमी पळयता उच्च पदाचेर जर कोण व्हरू शकता आसत, ह्या देशाक विश्वगुरू जर कोण करपाक शकता आसत जाल्यार माननीय मोदीजी करपाक शकता. आणि म्हणून तर
हांव तुमकां सगळ्यांकडे मागपाक आयला, हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक आयला, फाटल्या निवडणुकेन आमी पळयलें परत एकदा गुजराताक 27 वर्सां उपरांत भारतीय जनता पार्टीचे राज्य आयले. नॉर्थ इस्टान आमी पळयता की मायनॉरिटी आशिल्ल्या स्टेटीत परत एकदा भारतीय जनता पार्टीचे राज्य आयले आणि शेजाऱ्याच्या कर्नाटक राज्यात निश्चितच रित्या परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार येतले हे हांव ठोसपणे सांगपाक सोदता. म्हणून येता त्या 2024ची सुरवात ही हांगासल्यानूच जाता. प्रत्येक फावटी बऱ्या कामाची सुरवात भारतीय जनता पार्टीची गोंयांत जाल्या. म्हणून हांव तुमच्या समक्ष आज हांव अमित भाईक सांगपाक सोदता की येता त्या 2024च्या सिटा खातीर भिवपाची गरज ना. भारतीय जनता पार्टीचे सीट दोनूय सीट हांगासल्या निवडून येतले हे निश्चित रित्या आसा. सर मैं आश्वस्त करना चाहता हूं कि दोनों सीट भारतीय जनता पार्टी के यहाँ से दोनों सीट बड़ी मता से जीत के आएंगे. हांव इतकेच सांगता आणि परत एकदा हांव समेस्त पेडण्यापासून काणकोण पर्यंत आयिल्ल्या माझ्या कार्यकर्त्या भाव आणि भयणीक तुमकां नमन करता आणि मोदीजीक आमी आश्वस्त करूया, आमी अमित भाईक आश्वस्त करूया येता त्या निवडणुकेत परत एकदा मोदीजींचो झेंडो या देशाचेर फडकोवपा खातीर आमी सगळे सज्ज आसतले. इतकेच सांगता आनी म्हजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आता ज्या क्षणाची आम्ही वाट पळयतात तो क्षण आयिल्लो आसा. जी सुरवातीक पासून जनसंघ पासून जनता पार्टी पर्यंत 6 एप्रिल 1960 भारतीय जनता पार्टी सुरू झाली आणि गणिताचे राजकारण करीत चाणक्य जे आमचे धुरंधर गृहमंत्री जे आसाम, अरुणाचल, महाराष्ट्र सगळीकडे भोंवत हांगा आयिल्ले आसा तांकां तुम्ही आयकपाक आयिल्ले आसात तेन्ना हांव तांचे कडेन विनंती करता की हांगासरले सभेक तांच्यांनी संबोधित करचे. बोलो भारत माता के वंदे. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, साउथ गोवा वालों की आवाज को क्या हो गया है? ऐसी आवाज नहीं चलेगी. यहां से मोदी जी तक आवाज जानी चाहिए. इस बार साउथ गोवा में भारतीय जनता पार्टी का कमल खिलने वाला है. मेरे साथ दोनों हाथ उठाइए. अंत तक वहां खड़े हुए भाई बहन भी हाथ उठाएं. विजय के संकल्प की मुट्ठी भींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मंच पर उपस्थित डॉक्टर प्रमोद सावंत, माननीय मुख्यमंत्री गोवा, हमारे गोवा भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री रमेश, गोवा विधानसभा के अध्यक्ष, गोवा विधानसभा के सदस्य श्री रमेश तावड़कर जी, श्री श्रीपाद नाइक जी, प्रदेश अध्यक्ष गोवा श्री सदानंद तनावड़े जी, श्री विश्वजीत राणे जी, हमारे मोविन गोडिन्हो जी, श्री सुभाष सिरोडकर जी, श्री रोहन खाटे जी, श्री रवि नाइक जी, श्री गोविंद गौड़ जी, श्री नीलेश कबराल जी, श्री नीलकांत हलारकर जी, श्री यहां पर उपस्थित हमारे पूर्व मुख्यमंत्री कामत साहब और आज गोवा साउथ की लोकसभा में इतनी बड़ी संख्या में आए हुए प्यारे भाइयों बहनों माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आप सभी को नमस्कार. मित्रों, आज बहुत बड़े लंबे समय के बाद गोवा आया हूं. गोवा जब जब भी आता हूं तब मन खुश हो जाता है,
क्योंकि ये गोवा पूरे भारत में एक छोटा सा प्रदेश, परंतु मैं हमेशा कहता हूं ये गोवा हमारी भारत माता के भाल पर एक बिंदी की तरह पूरे देश की शोभा बढ़ाता है। एक खूबसूरत प्रदेश, यहाँ की मिली जुली संस्कृति और यहाँ के जोशीले युवा ये देश की धरोहर है। यहाँ पर हमने प्रमोद सावंत जी को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं, क्योंकि उनके नेतृत्व में गोवा में पहली बार स्थिरता आने का काम हुआ है और बहुत लंबे समय के बाद एक पूर्ण बहुमत की भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है। मित्रों, प्रमोद सावंत जी ने अपने नेतृत्व में 4 साल भी पूरे किए हैं। आज मैं मनोहर पर्रिकर जी को भी मन से श्रद्धांजलि देना चाहता हूं। मनोहर पर्रिकर न केवल गोवा, पूरे भारत का गौरव बनकर उभरे, एक छोटे से प्रदेश से देश के रक्षा मंत्री बने। सादगी क्या होती है, सरलता क्या होती है, प्रामाणिकता क्या होती है, इसका सबको परिचय कराने वाला मनोहर आज हम सबके बीच में नहीं है, मगर मुझे पूरा भरोसा है गोवा की जनता पर्रिकर जी को कभी भुला नहीं सकती। पर्रिकर जी की याद भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और गोवा की जनता के मन में हमेशा रहेगा। मित्रों, अभी अभी राहुल बाबा ने अपनी एक यात्रा समाप्त की है। मालूम है ना, पूरे भारत में यात्रा में निकले थे और पूरे भारत की यात्रा कर कर सारे कांग्रेसी बड़े खुश दिखाई दे पड़ते थे कि राहुल जी ने यात्रा कर दी, राहुल जी ने यात्रा कर दी, राहुल जी ने यात्रा कर दी। अब उसके बाद नॉर्थ ईस्ट के 3 राज्यों के चुनाव आए। ये नॉर्थ ईस्ट कांग्रेस का गढ़ माना जाता था, क्योंकि वहां पर कई राज्यों में माइनॉरिटी की बहुलता है, क्रिश्चियन भाइयों की बहुलता है। कांग्रेस ऐसा मानती थी कि नॉर्थ ईस्ट हमारा गढ़ है। गत चुनाव में हमने हराया तो कांग्रेस के नेता सारे कहने लगे, उस वक्त में राष्ट्रीय अध्यक्ष था, कि तो फ्लूक है, फ्लूक है, एक बार अचंभे में जीत गए हो। ये यात्रा समाप्त कर कर राहुल बाबा वहां गए, जोर शोर से प्रचार करा और तीनों राज्यों में कांग्रेस का सुपड़ा साफ हो गया और तीनों राज्यों में मोदी जी के नेतृत्व में त्रिपुरा में पूर्ण बहुमत की भारतीय जनता पार्टी की सरकार बनी। नागालैंड में फिर से हमारे 13 विधायक चुनकर आए और मेघालय में भी हम आज सत्ता में हिस्सेदार है। हमारे सपोर्ट से वहां पर सरकार बनी है। उत्तर पूर्व ने पूरे देश भर के अंदर एक संदेश भेजा है कि इस देश पर शासन करने का अधिकार उसी को है जो देश को सुरक्षा दे पाएगा, देश को शांति दे पाएगा, देश को विकास दे पाएगा और देश को जो समृद्ध बना पाएगा वो ही इस देश पर शासन कर सकता है। मोदी जी ने उनके नेतृत्व में गोवा और उत्तराखंड में भी पूर्ण बहुमत का आशीर्वाद मिला और गोवा, उत्तराखंड, नॉर्थ ईस्ट, ये छोटे छोटे राज्यों में जब हम जीते तो खड़गे जी का एक रिएक्शन था, ये तो बहुत छोटे छोटे राज्य है। अरे खड़गे साहब, छोटे राज्य है मगर भारत का महत्वपूर्ण अंग है, आप मत भूलिएगा। छोटे राज्यों का अपमान मत करिएगा। छोटे राज्य भारत की धरोहर है और उनका महत्व इतना ही है जितना बड़े से बड़े राज्य का है। राज्य जितना छोटा होता है, केंद्र की जिम्मेदारी
उतनी ज्यादा होती है वो राज्य का विकास करने की। ये भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार की नीति है। मित्रों, कांग्रेस को भले गोवा छोटा राज्य लगे, हमारे लिए गोवा भारत माता के भाल पर एक टिकिया है, बिंदिया है, और भारत माता के भाल पर ये बिंदिया, ये सुंदर प्रदेश आने वाले दिनों में, बाकी के 4 साल में सारे वादे पूरे कर कर हम आपके सामने आएंगे। कांग्रेस का यहां पर भी पूर्ण सफाया हो गया, मगर साउथ गोवा वालों, मेरी एक फरियाद है। गत चुनाव में आपने यहां से कमल नहीं खिलाया, हमारे भाई सवाईकर को थोड़े से वोट से हराया था, और मैं आज सिर्फ और सिर्फ साउथ गोवा की सीट के लिए आया हूं। मुझे मेरे सारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने कहा है कि साउथ गोवा की सीट हम मोदी जी को कमल खिलाकर देंगे, यहां से भाजपा का सांसद जाएगा। मुझे बताओ साउथ गोवा वालों, हजारों की संख्या में आप हो, यहां से कमल खिलकर 24 में मोदी जी को भेजोगे क्या? जरा जोर से बोलो, हाथ उठाकर भेजेंगे क्या? मित्रों, यही मोड़ मैं ओडिशा में देखकर आया हूं, तेलंगाना में देखकर आया हूं, और आज यहां से खड़गे जी को कहना चाहता हूं, राहुल बाबा सुन लो, कर्नाटक में भी पूर्ण बहुमत की भारतीय जनता पार्टी की सरकार बनने जा रही है। मित्रों, 10 सालों से यहां पर माइनिंग का मुद्दा लटका हुआ था। कोर्ट के एक ऑर्डर के कारण गोवा के अर्थतंत्र की धोरी नस माइनिंग बिजनेस को लकवा हो गया। मैं बधाई देना चाहता हूं हमारे मुख्यमंत्री जी और प्रदेश अध्यक्ष और मेरे साथी मंत्री को, तीनों ने मिलकर मोदी जी के साथ बैठकर माइनिंग के मुद्दे को रिजॉल्व किया, और 1 साल में सारी माइन धमधमती हो जाएगी। शुरू हो गया है, ऑक्शन के 2 फेजेस भी हो गए हैं, 8 माइनिंग ब्लॉक ऑलरेडी अलॉट कर चुके हैं, और इंडस्ट्रियल एक्टिविटी शुरू करने की कार्यवाही भी होगी। मित्रों, मैं आज गोवा सरकार को स्वयं पूर्ण गोवा के लिए भी बधाई देना चाहता हूं। 10 सूत्रीय कार्यक्रम स्वयं पूर्ण गोवा, जिसमें 90% सैचुरेशन आज प्राप्त कर लिया गया है। सभी के लिए नल का पानी, सभी के लिए बिजली, सभी के लिए स्वच्छता, सभी के लिए स्वास्थ्य, सभी के लिए आवास, सभी के लिए पीएम किसान कार्ड, दिव्यांगों को सहायता, वरिष्ठ नागरिकों का कार्ड, ये सारे काम गोवा के किसी भी नागरिक को सरकारी दफ्तर में नहीं जाना पड़ता। मुख्यमंत्री जी वीडियो कॉन्फ्रेंस से अधिकारियों को वहां भेजते हैं और वहीं पर किए जाते हैं। मैं देश भर का दौरा करता हूं। मेरी पार्टी की 15 सरकारें, एक भी सरकार ने ऐसी हिम्मत नहीं की जो भाई प्रमोद ने करी है। प्रमोद जी, मैं आपको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। ये बॉटम अप स्कीम है, नीचे को ऊपर उठाने का काम है, जो भारतीय जनता पार्टी की अंत्योदय की नीति और मोदी जी के गरीब कल्याण के कंसेप्ट को जमीन पर उतारता है। माताओं, भाइयों, बहनों, गोवा के बजट में इलेक्ट्रिक मोबिलिटी, नवीनीकरण ऊर्जा, पर्यटन, नए पुल, नए फ्लाईओवर, नई सड़कें, लाडली लक्ष्मी योजना, गर्भवती महिलाओं की योजना, ये सब मिलाकर 27,000 करोड़ रुपए का आयोजन गोवा सरकार ने इतने छोटे से प्रदेश में किया है। ये केवल और केवल भारतीय जनता पार्टी कर सकती है। ऐसा नहीं है भाई, मैं कहता हूं केवल भारतीय कांग्रेस भी विकास कर सकती है, कांग्रेस भी विकास कर सकती है,
मगर वो विकास करते हैं परिवारवाद का, वो विकास करते हैं वंशवाद का, वो बढ़ाते हैं जातिवाद को, वो बढ़ाते हैं भ्रष्टाचार को। केवल और केवल भारतीय जनता पार्टी इस देश में विकास की राजनीति कर सकती है, मोदी जी ही कर सकते हैं। और इसलिए भारतीय जनता पार्टी के 10 ही साल में 11वें नंबर पर से देश का अर्थतंत्र ब्रिटेन को पछाड़कर 5वें नंबर पर मोदी जी ने पहुंचाया है। मित्रों, 5वें नंबर पर पहुंचा है। मित्रों, चुनाव के परिणाम आने के बाद सीए कानून का हमने वादा किया था, मोदी जी ने सीए कानून समाप्त कर दिया, बनाकर लेकर आए। राम मंदिर का वादा किया था, राम मंदिर का निर्माण हो चुका है। काशी विश्वनाथ कॉरिडोर बनना शुरू हो गया है। कई सारी वंदे भारत ट्रेन चलाई, 22 एम्स बनाए, 23 आईआईटी बनाए, 20 आईआईएम बनाए, कई हवाई अड्डे बनाए। जल जीवन मिशन के तहत 6 करोड़ गरीबों के घर में शुद्ध पीने का पानी पहुंचाया। पीएम आवास के तहत करोड़ों घर दिए। और भ्रष्टाचार मुक्त शासन अगर किसी ने लंबे समय के बाद दिया तो हमारे मोदी जी ने दिया। मुझे बताओ गोवा वालों, ये कश्मीर जो है ये हमारा है या नहीं है? बताइए जरा, जोर से बोलिए, कश्मीर हमारा है या नहीं है? धारा 370 हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? एक कांग्रेस वाले धारा 370 को लटका रहे थे 70 साल से। आपने दूसरी बार मोदी जी को प्रधानमंत्री बनाया, मोदी जी ने कलम के एक झटके से धारा 370 को समाप्त कर कश्मीर को हमेशा के लिए भारत के साथ जोड़ने का काम कर दिया। माताओं, भाइयों, बहनों, इस देश को सुरक्षा मोदी जी ही दे सकते हैं, विकास और समृद्धि मोदी जी ही दे सकते हैं। आयरन और स्टील का निकास 2013 में 41,000 करोड़ रुपए का था, 22 दिसंबर में वो 80,000 करोड़ क्रॉस हो चुका है। 750 मिलियन डॉलर का निर्यात कर भारत विश्व में 5वें नंबर का एक्सपोर्ट करने वाला देश बन चुका है। हम विश्व की 5वें नंबर की अर्थव्यवस्था बन चुके हैं। और पहले कांग्रेस के जमाने में 70 साल में 380 मेडिकल कॉलेज बने थे। हमने 9 ही साल में 380 से बढ़ाकर 650 मेडिकल कॉलेज देश में बनाने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया। मित्रों, भारतीय जनता पार्टी की सरकार ने गोवा में कांग्रेस जब थी तब 432 करोड़ रुपया देती थी। कांग्रेस वालों, जरा कान खोलकर सुन लेना, और हिम्मत है तो गोवा की जनता को इसका जवाब देना। आपके शासन में सोनिया मनमोहन की सरकार गोवा को महज 432 करोड़ रुपया देती थी। मोदी जी ने गोवा को 432 से बढ़ाकर 3,000 करोड़ रुपया सालाना देने की शुरुआत की। मित्रों, अटल सेतु का निर्माण नरेंद्र मोदी ने कहा। जुआरी पुल 2700 करोड़ का नरेंद्र मोदी जी ने बनाया। मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट 3,000 करोड़ का नरेंद्र मोदी जी ने बनाया। डाबोलीम एयरपोर्ट के लिए और 500 करोड़ रुपया दिया। विमान कौशल केंद्र यहां पर बनाया। और पर्रिकर जी के नाम से एक बाईपास बनाने का काम भी किया। और नेशनल हाईवे के लिए 6,000 करोड़ रुपया देने का काम भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार ने किया है। गोवा शिपयार्ड में 32,000 करोड़ दिया। और विश्व स्तरीय पोर्ट मैन्युफैक्चरिंग इकोसिस्टम बनाने का काम भी भारतीय जनता पार्टी ने किया। इलेक्ट्रॉनिक सिटी का शिलान्यास भारतीय जनता पार्टी ने किया।
ग्रामीण अर्थतंत्र को बूस्ट देने के लिए 500 करोड़ रुपए की योजना भारतीय जनता पार्टी लेकर आई। और कांग्रेस वालों, जरा आपने क्या दिया ये वो बताना। साउथ गोवा में बोम्बोली में कैंसर अस्पताल प्रस्तावित है, दक्षिण गोवा मेडिकल कॉलेज दे दिया गया है, आईआईटी, एनआईटी, नेशनल फोरेंसिक साइंस यूनिवर्सिटी, लॉ यूनिवर्सिटी, ये सभी साउथ गोवा में करने का काम भी भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया है। माताओं, भाइयों, बहनों, मैं इतना ही कहना आया हूं कि नरेंद्र मोदी सरकार ने देश को सुरक्षित किया। पहले कांग्रेस के जमाने में आए दिन पाकिस्तान से घुसे हुए आतंकवादी हमारे जवानों का सर काट कर ले जाते थे और उसको कोई जवाब नहीं देता था। मोदी जी के जमाने में भी कश्मीर में आतंकी हमला हुआ, मोदी जी ने 10 ही दिन में सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। मोदी जी ने समग्र विश्व में वैक्सीनेशन का एक रिकॉर्ड बनाया। मोदी जी ने समग्र विश्व में भारत का सम्मान बढ़ाया है। आज पूरी दुनिया कोई भी समस्या हो, नरेंद्र मोदी भारत के प्रधानमंत्री क्या बोलते हैं इसको बेताबी के साथ सुनना चाहती है। भारत माता के गौरव को समग्र विश्व में बढ़ाने का काम हमारे नरेंद्र मोदी जी ने किया है। भाइयों बहनों, 2024 का चुनाव को अब 1 ही साल बचा है। दक्षिण गोवा की सीट गत साल हमारा प्रयास थोड़ा छोटा पड़ गया, आपका आशीर्वाद भी छोटा पड़ गया। मैं आज भारतीय जनता पार्टी की ओर से आप सभी को करबद्ध विनंती करने आया हूं कि इस बार गोवा में आधा आधा नहीं चलेगा, पूरा गोवा 2 की 2 सीटें भारतीय जनता पार्टी को देनी है। मुझे बताओ दक्षिण गोवा वालों, 100% 100% भारतीय जनता पार्टी को विजय दिलाएंगे क्या? अरे ऐसे नहीं, हाथ ऊपर उठाकर बोलिए विजय दिलाएंगे, कमल का फूल खिलाएंगे, मोदी जी को प्रधानमंत्री बनाएंगे, साउथ गोवा में कमल खिलाएंगे, गोवा की दोनों सीटें भाजपा को देंगे। तो मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ और विजय का संकल्प कर मुट्ठी भींचे और प्रचंड आवाज से बोलिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। भारत माता के, बोलो भारत माता के। सगळ्याकडे विनंती असा, हांगसरल्यान जो कॉन्वॉय जो वतलो ताका पयली वाट दिवपाची आणि मागीरच तुम्ही आपापल्या गाडयेन वचपाचे, सगळे ते करतले अशी अपेक्षा करता। हांगसर आमकां मार्गदर्शन करपा खातीर भारत राज्याचे गृहमंत्री आदरणीय श्री अमित शाह जी हांगा आयले, तांणी सगळ्यांक आमकां मार्गदर्शन केले। त्याच बरोबर डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री, तशेंच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सदानंद सेठ तानावडे, इतर मंत्रीगण, आमदार आणि पार्टीचे पदाधिकारी हांच्यांनी आमकां केल्ल्या मार्गदर्शनाबद्दल देव बरें करूं म्हणटा आणि ही सभा हांगा सोंपली म्हणून जाहीर करता। बोलो भारत माता की।